बरं वाटलं की आपण शिकवलेलं काहीतरी लगेच इम्प्लिमेंट होतंय. मी तर बर्थडे गिफ्ट द्यायला सुद्धा 2 ट्रे तयार केलेले आहेत आता. ये इथून खूप पुढे छान बर्थडे गिफ्ट आहे खरं ते, हां, आयडियल. इथून पुढे बर्थडे गिफ्ट आता तीच द्यायची सगळ्यांना म्हणजे हो आपोआपच हो, त्याचा प्रसार होईल. खूप छान. म्हणजे मी माझ्याकडेही असं झालेलं, लास्ट इयर मी कोविड पेशंटना जेव्हा म्हणजे रिकव्हर झालेल्या भेटायला गेले तेव्हा खूप मोठी प्लेटभर मायक्रोग्रीन होते माझ्याकडे लावलेली आणि मी ती प्लेट घेऊन गेले होते त्यांना. मला फार छान वाटलं की ही व्हेरी इम्प्लिमेंटची गुड. खूप गरज आहे येस. आणि छान त्याचं इम्प्लिमेंटेशन बरं वाटलं. म्हणजे खूप सोपं गार्डनिंग आहे ते येस. आणि बेनिफिशियल पण. फक्त त्याच्यामध्ये कुणाचा तरी प्रश्न होता की थोडीशी बुरशी, तर साधारण कडधान्याची मुळं जेव्हा वाढतात ना, थोडीशी अशी तंतूसारखी बुरशी आपल्याला दिसते कडधान्यांच्या मुळाशी. मग ते आपल्याला खूपदा प्रश्न पडतो की मी फंगस वगैरे आहे का? तर केव्हाही पांढरे जर असे तंतू दिसले ना, तर ते निग्लेक्ट करा. तेच काळी जर बुरशी वाटली तर ते फेका मात्र. तो फरक म्हणजे कधीतरी होतं असं एखाद दुसऱ्या धान्याच्या बाबतीत की आपल्याला बुरशी आल्यासारखं वाटतं. पण हे पांढरे तंतू असतात बुरशी सारखेच, ते निग्लेक्ट करायचे. बरेच धान्य वाढताना त्यांच्या रूट कडधान्यांच्या बाबतीत ते लक्षात येतं खूपदा. पण तेच जर फंगस असं काळं दिसलं तर ते फेका. मी ग्रुपवर 2 फोटो टाकेन आज. खरं परवाच मी म्हणाले ते टाकेन पण मी विसरले. म्हणजे वाईट आणि चांगली की ती निग्लेक्ट करायची पांढरी आणि काळी असेल तर मात्र मग ते टाकायचं. माती चांगली भाजून घेतली तर ती येत नाही शक्यतो बुरशी. पण आली तरी ती काळी आणि पांढरीचा फरक फक्त समजून घ्या. छान. आणि खूप छान छान थर्माकोलचा मेथीचा ट्रे तर खूप छान होता काल जो फोटो आलेला तो. बॅकग्राऊंड पांढरं आणि त्याच्यावर हिरवीगार मेथी छान दिसत होती. आणि एक बेस्ट आउट ऑफ वेस्ट की तुम्ही काय काय वापरू शकता. त्यातली थर्माकोलचे कंटेनर पण खूप छान दिसतात. तो शोपीस म्हणून पण चालतो टेबलवर आणि मायक्रोग्रीन त्याच्यात पण चांगले वाढतात. त्याच्यानंतर दुसरा एक हे होता की मिरचीचं बी. परवा मी मायक्रोग्रीन्स पेरताना मी सांगितलं होतं की मिरच्या किंवा ही जी रोपं आपण पेरतोय तर रोपांच्या बिया पण ह्याच पद्धतीने पेरा. पण दोन्हींमधला फरक फक्त समजून घ्या की मायक्रोग्रीन्स आपल्या त्या कंटेनरमध्ये फक्त 15 दिवस राहणार आहेत. वेळेस तुम्ही जर टोमॅटो मिरचीचं बी पेरणार असाल तर ते कमीत कमी 6 आठवडे त्याच्यात राहणार आहे. म्हणजे त्याची वाढ जास्त होणार आहे. तर ती कंटेनर थोडी डीप असली पाहिजे एक. आणि दुसरं ह्या रोपाच्या कंटेनरला पाणी जाण्यासाठीची भोकं असणं कंपल्सरी आहे. तर शक्यतो मग त्याला थोडी मोठीच कंटेनर घ्या, मातीची घ्या, पण त्याच्यातला पाण्याचा निचरा पण चांगला होईल हे बघा. फक्त बी पेरताना जेवढं आपण मायक्रोग्रीनचं बी अगदी दाट पेरलंय खूप एकाला एक खेटून, तेवढ्या रोपाचं बी नाही पेरायचं. कारण रोपं आपल्याला जेव्हा बाहेर काढायला लागतात तेव्हा ती आपण सुटी करून लावतो बरोबर. आणि मग ती जर खूप जवळ असतील तर तो मुळांचा गुंता एकमेकांमध्ये इतका अडकलेला असतो की मग ते सोडवताना तुटतात आपली रोपं. म्हणून रोपं जेव्हा टोमॅटो मिरचीचं बी पेराल तर ते विरळ पेरा खूप. म्हणजे ह्याच्या 10 काय 50 पट विरळ पेरा. म्हणजे आपण मायक्रोग्रीन कशी आपण तेवढेच वाढवतो आणि सरळ ती आपण कट करून काढतो. तिथे एकमेकांपासून सोडवण्याचा प्रश्न येत नाही. तो फरक लक्षात घ्या. पेरण्याची प्रोसेस म्हणजे जे काही छान आपण जी मातीची शाल पांघरतो किंवा सफिशियंट पाणी त्या बियांना रुजवणीसाठी ह्या गोष्टी सगळ्या सारख्याच राहतील. इव्हन रोपाची माती सुद्धा चांगली स्टरलाइज पाहिजे आणि तशी नसेल तर मग रोपाच्या मातीमध्ये थोडं बुरशीनाशक मिसळा. मायक्रोग्रीनच्या मातीत गरज नाही. 15 दिवस आणि 6 आठवडे ह्याच्यामध्ये तो फरक पडतो. तर ते समजून घ्या. मी जरा मॅडमना फोन करते. मायक्रोग्रीन्स हे आता उन्हात वगैरे नकोत ना? नाही गरज नाही मॅडम उन्हात. खूप कोवळे अंकुर आहेत ते. छान खिडकीतला येणारा जो उजेड आहे ना तेवढा पुरतो. उन्हात गरज नाहीये ठेवायची.
हॅलो. दीपाली मॅम ना? दीपाली मॅम. दीपाली मॅम आणि सगळ्यांसाठी बाकीचे म्यूट व्हा थोडे. थोडासा प्रॉब्लेम जो आहे नेटचा झाला आहे कोल्हापूरमध्ये काहीतरी. खूप ठिकाणी नेटचं काम चालू आहे. दीपाली मॅमच्या घरी पण नेट नाहीये, पण त्या मोबाईलवरनं आहेत आपल्यात. ज्यांचं आपण लेक्चर अरेंज केलेलं आहे, सम्राटनगरमध्ये राहतात आणि त्या एरियामध्ये कुठंही नेट नाहीये आता. त्या अर्धा तास ट्राय करतायत 20 मिनिट आणि त्या जॉईन होऊ शकल्या नाहीये कारण त्यांच्याकडे कुठलंही नेट नाहीये. तर एक 10 मिनिट थांबा. हे लेक्चर मीच कंडक्ट करते आता. मला फक्त ते लेक्चर प्रेझेंटेशन ओपन करायला एक 10 मिनिट द्या. चालतंय? हॅलो. ओके मॅम, नो प्रॉब्लेम. ऍक्च्युली त्या बॉटनीच्या म्हणून थोडा जास्त प्रयत्न केला होता की माझ्यापेक्षा चांगलं लेक्चर देतील, पण मी कंडक्ट करते लेक्चर. ओके मॅम. एक 5 मिनिट मला द्या फक्त. दीपाली मॅडम, आजचं लेक्चर काय आहे? आज काय सब्जेक्ट आहे आपला? आज पेस्ट आणि पेस्टिसाइड. ओके, थँक्यू. झाडावर पडणाऱ्या त्याच्यामध्ये रेंज कीड आहे. आणि त्याचे उपाय असे. बिल्लू. हॅलो. हॅलो. हा मॅडम, जॉईन झाली आहे. जॉईन झाल्यात का? ओके ओके. प्रमिला मॅडम तुमचा म्यूट वर आहे, अनम्यूट करा. प्रमिला मॅडम अनम्यूट करताय? थँक गॉड. ठीक मी आहे. आता प्रेझेंटेशन शोधत होते, आता कुठलं तरी करूयात म्हणून. ओके, कॅरी ऑन मॅम. थँक्स. ओके. तर आपण आजचं सेशन स्टार्ट करूया. गुड आफ्टरनून एव्हरीवन अँड वेलकम टू द सेशन 8 ऑफ A to Z गार्डनिंग. सगळ्यांनी प्लीज आपले माइक्स ऑफ ठेवा. तर मी आज आपल्या ज्या रिसोर्स पर्सन आहेत डॉक्टर अंजली पाटील, त्यांची थोडक्यात इंट्रोडक्शन करून देते. डॉक्टर अंजली पाटील, त्यांचं क्वालिफिकेशन MSc PhD आहे. बॉटनीच्या त्या हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत राजाराम कॉलेज कोल्हापूरमध्ये, आणि शी इज ऑल्सो अन असिस्टंट प्रोफेसर. आणि त्यांचा टीचिंग एक्सपिरियन्स म्हटलं तर वास्ट टीचिंग एक्सपिरियन्स आहे त्यांचा. 25 इयर्स ऑफ टीचिंग एक्सपिरियन्स. रिसर्च प्रोजेक्ट्स त्यांचे 3 मेजर आहेत आणि 7 मायनर रिसर्च प्रोजेक्ट्स त्यांनी केलेले आहेत. पब्लिकेशन्स जे आहेत त्यांनी रिसर्चचे पब्लिकेशन्स केलेले आहेत ते
हॅलो. हॅलो, वी कांट हिअर यू. ऐकू येत नाही दीपाली मॅडम. मॅडम आम्हाला आवाज येतोय क्लिअर सगळ्यांना. नाहीये. डिस्टर्बन्स तुम्ही येतोय. म्यूटवर आहात वाटतं. आता येतोय का ऐकू? ऍक्च्युली थोडंसं मला आज कसं व्यवस्थित येतोय. वायफायचं नेटवर्क प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी बाहेर बसूनच करतेय, त्याच्यामुळे थोडासा डिस्टर्बन्स असेल मला वाटतं. नाही, मला पण ऐकू येत आहे. येतोय ऐकू. येतंय का ऐकू आता? हो, येत आहे. हो, येतो हो. मॅडम. ओके. तर मी आपल्या ज्या आजच्या रिसोर्स पर्सन आहेत डॉक्टर अंजली पाटील, त्यांचं शॉर्टमध्ये इंट्रोडक्शन करून बोल ना. देते. तर डॉक्टर अंजली पाटील, शी हॅज डन म्हणायचं हर MSc and PhD in botany. She is an assistant professor and head of the botany department at Rajaram College, Kolhapur. त्यांचं टीचिंग एक्सपिरियन्स, शी हॅज अन टीचिंग एक्सपिरियन्स ऑफ 25 years. आणि रिसर्च प्रोजेक्ट्स त्यांचे 3 मेजर आणि 7 मायनर रिसर्च प्रोजेक्ट्स आहेत. ॲज वेल ॲज रिसर्च पब्लिकेशन्स त्यांचे 42 आहेत. त्यांची 8 बुक्स पब्लिश झालेली आहेत बॉटनी या विषयावर, आणि ॲज अ को ऑथर म्हणून त्यांनी त्याच्यात वर्क केलेलं आहे. आणि 116 सेमिनार्स आणि कॉन्फरन्सेस त्यांनी अटेंड केलेले आहेत. शी इज अन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स म्हटला तर त्यांचा एक्सपर्ट आणि एक्झामिनर म्हणून त्यांनी बरंचसं काम केलेलं आहे. आणि एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीज अँड पार्टिसिपेशन इन कॉर्पोरेट लाईफ पण त्यांचं बरंच आहे. ॲज वेल ॲज सोशल ॲक्टिव्हिटीज पण त्या बऱ्याच करत असतात. तर आय थिंक आपल्याला आजच्या ज्या आपल्या गेस्ट आहेत त्या अगदी मल्टी टॅलेंटेड आहेत, आणि आज आपल्याला छान त्या पेस्ट्स आणि पेस्टिसाइड्सवर, पेस्ट कंट्रोलवर छान लेक्चर देणार आहेत. तर आय वेलकम यू डॉक्टर अंजली पाटील, अँड यू कॅन स्टार्ट युअर सेशन. थँक्यू. प्रमिला मॅडम आहेत का? अंजली, मला वाटतं शी हॅज लॉस्ट हर कनेक्शन अगेन. प्रमिला ताई, तुमचा माईक ऑफ आहे. ते आता थँक्यू तर म्हणालेलं ऐकलं मी. आहेत. ओके आहेत ओके आहेत. ओके 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 फाईन. अनम्यूट आहेत फक्त त्या. आल्या. सॉरी. नाही, म्यूट काहीतरी झालंय. प्रॉब्लेम होतोय, नेटचा काहीतरी ओके. प्रॉब्लेम आलेला आहे. हॅलो. हॅलो. हा, हा ऐकू मॅम, येतोय. येतोय. तुमचा आवाज ऐकू येतोय. ओके ओके. मग म्हणजे काय सुरू करू का, काय करू मी? हो हो, हो सुरू हो करा हो, मॅडम. स्टार्ट करा. हो. अच्छा, मला करा. सांगितलं, मी नाही नाही, थांबलेले त्यासाठी. नाही नाही, इंट्रोडक्शन ओके, आताच आम्ही वाट दिलं मी. बघतोय. नाही, आम्ही वाट ओके बघतोय. ओके ओके. ओके. त्या मॅडम दिसत नाही का? दिसतायत ना. नाही दिसत आहे. आहेत की, त्यांना पिन करा दिसतायत तुम्ही. दिसतायत. दिसतात. त्यांचं प्रेझेंटेशन ओपन होईल आता. थांबा जरा. येस, स्क्रीन पण दिसायला लागलेली आहे. हो हो, आता दिसतंय. ओके. नाही दिसत आहे, त्या प्रेझेंटेशन दिसत नाही वाटतं. दिसतंय त्यांचं प्रेझेंटेशन तर ओपन होत आहे. थांबा जरा. आज थोडेसे नेटचे प्रॉब्लेम आहे, आपल्याला थोडे फेस करायला लागणार आहे कदाचित, बट वेट.
दिसतंय मॅडम प्रेझेंटेशन? प्रेझेंटेशन नाही दिसत. तुम्ही मगाशी दिसत होतं, आता परत बंद झालं. दिसतंय का? येस. ओके. आज आता मराठीत बोलतेय. मी डॉक्टर अंजली पाटील. मी मगाशी मी बायोडेटा काही सेंड केला नाही किंवा आपल्याला बोलायला मिळालं नाही जास्त. मी राजाराम कॉलेजमध्ये वनस्पतीशास्त्र विभागामध्ये काम करते. आजचा मला जो टॉपिक दिलेला आहे त्या टॉपिकमध्ये आपल्याला रोग आणि किडी आणि गार्डन मधले आपल्या प्लांट्सवरचे जे काही डिझिजेस आहेत त्याच्या संदर्भात बोलण्यासाठी मला इन्व्हाइट केले. तर सर्वात प्रथम जे सगळे इथले उपस्थित पार्टिसिपंट्स आहेत आणि ऑर्गनायझर्स आहेत, तायवडे पाटील मॅडम वगैरे सगळे ओळखीचे बरेच जण आहेत. तर त्यांच्या सगळ्यांचे पहिल्यांदा मी आभार मानते की मला बोलायची ती संधी तुम्ही उपलब्ध करून दिली. मी कमीत कमी टेक्निकल बोलायचा प्रयत्न करते. हे प्रेझेंटेशन इंग्लिशमध्ये असलं तरी सुद्धा मी मराठीतच सांगेन. हे आधीच प्रेझेंटेशन आहे, परंतु मी ते थोडक्यामध्ये मराठीत एक्सप्लेन करते. आपल्या बागेमध्ये सगळ्यात मोठा जो महत्वाचा प्रश्न जो असतो, बाग जेव्हा आपण चालू करतो तयार करायला त्यावेळेला जागेचा असतो. आणि खूप अंशी असं होतं की आपल्याला खूप मोठी जागा नसते. त्यामुळे आपण काय करतो की आपल्याला हौस असते की आपण खूप तऱ्हेचे प्लांट्स आपल्याला लावायचे असतात. परत आपण नंतर सुद्धा कंटिन्युअसली आपल्या बागेमध्ये अनेक प्लांट्स ऍड करत राहतो. आपल्याला कुठेतरी नवीन चांगले प्लांट्स मिळाले की आपण ऍड करतो आणि मग खूप गर्दी होऊन जाते गार्डन मध्ये आणि खूप तऱ्हेचे प्लांट्स येतात. आणि मग हे सगळे प्लांट्स एकत्र आल्यानंतर त्यांच्यामध्ये खूप व्हरायटी असते ह्या प्लांट्स मध्ये. म्हणजे काही तुमच्याकडे फुलं झाडं असतात, फळझाडं असतात, काही भाजीपाला लावलेला असतो, तुम्ही काही व्हर्टिकल गार्डन करता, कोण बोन्साय लावतं, कोणी टेरारियम केलेलं असतं, ॲक्वॅटिक प्लांट्स लावलेले असतात, असं होतं ते. आणि मग त्याच्यामुळे खूप कंजेशन होतं गार्डन मध्ये. आणि एक गोष्ट तयार होते की मी असं म्हणते नेहमी की एक एन्व्हायरमेंट तयार होतं आपल्या बागेमध्ये. आणि जास्त करून हे सगळं जे एन्व्हायरमेंट म्हणू किंवा एक छोटंसं पर्यावरण तयार होतं ते तुमच्या बागेमध्ये किंवा गच्चीमध्ये किंवा घराभोवती, तर ते जे असतं ना त्याच्यामध्ये मॉइश्चर आणि म्हणजे आर्द्रता मातीमध्ये असेल, हवेमधली असेल, त्याच्यानंतर आपण खूप खतं घालतो त्यामुळे फर्टिलिटी जी असते सॉइलची किंवा पाणी जे घालतो किंवा हे जे खूप अति काळजी घेतली जाते, तर त्याच्यामुळे प्लांट्स आपले निश्चितच चांगले वाढतात. पण त्याच्याबरोबर अनेक आपण रोगांना आणि किडींना निमंत्रण देत असतो. आणि हे एक सगळ्यात महत्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे आपल्या झाडांवरती बऱ्याच प्रकारचे रोग आणि हे आपल्याला दिसायला चालू होतात. असं पहिला मी क्लासिफिकेशन करते हे एवढ्यासाठी की लोकांना हे कळावं सगळ्यांना की रोग हे फक्त म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळेच होतात, जीवाणूंमुळेच होत असतात असं नाही. तर त्याचबरोबर इतर सुद्धा घटक आहेत तुमच्या बागेमधले की ज्याच्यामुळं वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांना नुकसान होत असतं की ज्याला आपण रोग असं म्हणतो. तर कुठल्याही प्रकारचं डॅमेज जर होत असेल, आता डॅमेज हा तुमच्या बागेमधल्या झाडांचा 2 प्रकारचा असतो. एक म्हणजे कीड किंवा ह्याच्यामुळे किंवा कशामुळे होऊ दे. एक म्हणजे क्वालिटेटिव्ह असतो. क्वालिटेटिव्ह म्हणजे ते दिसायला झाड असेल, त्याचं दिसणं असेल किंवा फळांचा रंग असेल, फुलांचे आकार असतील किंवा काय ह्याच्यावरती जेव्हा परिणाम होत असतो त्यावेळेला आपण त्याला क्वालिटेटिव्ह असं म्हणतो. आणि क्वांटिटेटिव्ह परिणाम होतो म्हणजे कसं की तुमचं समजा फळझाड आहेत किंवा फुलं झाड आहेत, गुलाबाचं झाड आहे तर समजा त्याला 10 फुलं यायला पाहिजे होती, त्याच्याऐवजी तुम्हाला तुमच्या झाडाला 5च फुलं लागलीत, तर मग तो तुमचा क्वांटिटेटिव्ह लॉस असतो. तर ह्या दोन्ही प्रकारे आपल्याला आपल्या बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं नुकसान झालेलं आपल्याला दिसतं. परत तसंच 2 प्रकारचे नुकसान असतात वेगवेगळ्या रोगांमुळे. एक म्हणजे तुम्हाला असं दिसतं की डायरेक्ट समजा तुमचं ऑर्नामेंटल प्लांट आहे की जे फोलिएज प्लांट आहे, म्हणजे त्याच्या पानांसाठी तुम्ही त्याची लागवड केलेली आहे. मग ते एज प्लांट किंवा इंडोर प्लांट्स असतील, काही असतील सक्युलंट्स वगैरे. तर त्यात असं होतं की त्या फोलिएजला जेव्हा डिझीज होतात त्यावेळेला ते दिसायला म्हणजे खराब दिसायला लागतं किंवा मग ते हळूहळू झाड मरून जातं. तर त्याला डायरेक्ट आपण डिझीज म्हणतो. दुसरं म्हणजे समजा फुलांवरती रोग पडलेला आहे आणि ते झाड आपण फुलझाड म्हणून लावलेलं आहे. फळझाड असेल तर फळांवरती रोग पडतोय आणि फळांचं नुकसान होतंय, तर त्याला आपण डायरेक्ट
डिझिजेस असं म्हणतो, आणि इनडायरेक्ट डिझिजेस असं म्हणजे ज्या महत्वाच्या पार्टवरती सोडून इतर पार्ट्सवरती म्हणजे मुळांना रोग झालेला आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या झाडांच्या वाढीवरती किंवा दिसण्यावरती परिणाम होतोय, तर ह्याला इनडायरेक्ट डिझीज असं म्हटलं जातं. म्हणजे हे वेगवेगळ्या प्रकारचे रोग आहेत. तर हे सांगण्याचं कारण हे आहे की प्रत्येक वेळेला असं होत नाही की माझ्या झाडावर काहीतरी रोग दिसतोय म्हणजे याचा अर्थ त्याचा रिस्पॉन्सिबिलिटी कुठल्या तरी कीटकाचीच आहे किंवा कुठल्या तरी बुरशीची आहे किंवा बॅक्टेरियाची किंवा असं असत नाही. तर त्याला खूप वेगवेगळे कारणं असतात. तर रोगाची कारणं शोधून काढणं हे सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं प्रॉब्लेम आहे. कारण का खूप वेगवेगळ्या तऱ्हेचे रोग असतात की ज्याचे सिम्पटम म्हणजे ज्याची लक्षणं असतात ती एकसारखीच दिसतात. आता एकसारखी लक्षणं समजा एक व्हायरस आहे म्हणजे विषाणू आहे त्याचं लक्षण किंवा एखाद्या फंगल डिझीजमुळे झालेल्या रोगाचं लक्षण असेल किंवा इव्हन तुमच्या झाडाला काही न्यूट्रिएंट्स कमी पडत असतील तर त्याचं लक्षण सुद्धा सगळ्याची रोगांची लक्षणं एकसारखी दिसू शकतात. मग आपल्याला जोपर्यंत मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन किंवा आपण अनालिसिस करत नाही तोपर्यंत बऱ्याच वेळा आपल्याला ह्या रोगांचं माहिती कळत नाही की ऍक्च्युली हा रोग कशामुळे झालाय. आता हे कशासाठी करायला लागतं तर आपल्याला ते नियंत्रण करायचं त्या रोगांचं. आपली बाग ही सुंदर हेल्दी सगळे प्लांट्स असणं हे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला त्याला काहीतरी ट्रीटमेंट किंवा कंट्रोल मेजर द्यायला लागतात. आता हे इतकं सोपं नाहीये की लगेच एक रोग बघितला ते फोटो काढला किंवा ती किडी बघितली आणि लगेच त्याचं आपल्याला कंट्रोल मेजर मिळाले असं होत नाही. त्याला कारण असं आहे की आता आपण ऑर्गॅनिक सगळ्या गोष्टी म्हणजे काय असेल तुमचं बागकाम असेल हे असेल झाडं असतील खतं असतील पेस्टिसाइड्स असतील हे सगळं आपण काय करायचा प्रयत्न करायला लागलोय आपण ऑर्गॅनिक कडे वळतोय. पण ऑर्गॅनिक गोष्टींचा थोडासा जर विचार केला तर एक असं आहे की अनेक वर्षानुवर्ष शेतीमध्ये किंवा ऑर्नामेंटल प्लांट्स मध्ये आपण ज्या टेक्निक्स वापरतोय जे आपण फर्टिलायझर वापरले जात आहेत किंवा आता तुम्ही नर्सरीमध्ये जाता किंवा खूप वेगवेगळ्या तऱ्हेची तुम्हाला फ्लावरिंग प्लांट्स किंवा खूप हेल्दी आणि अशी टवटवीत वाढलेली आपल्याला झाडं दिसतात. तर आपल्याला हे माहित नसतं की नर्सरीमध्ये त्यांच्यावरती खूप तऱ्हेचे फोलियर स्प्रेज म्हणजे त्यांना न्यूट्रिशन असेल फर्टिलायझर्स असतील किंवा पेस्टिसाइड्स त्याच्यावरती खूप फवारलेले असतात आणि त्याच्यामुळे ती झाडं एवढी छान किंवा एवढी चांगली आपल्याला हेल्दी तिथं वाटतात आणि घरी आल्यानंतर त्या प्रकारची कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट आपण देत नाही आणि त्यामुळे हळूहळू ते झाड आपल्याला म्हणजे काय म्हणता येईल की अनहेल्दी दिसायला चालू होतं. म्हणजे नर्सरीत ते जितकं चांगलं दिसत होतं तितकं दिसत नाही तितकं ते त्याला नंबर ऑफ लीव्स आपल्याला दिसत नाहीत हळूहळू पानांची संख्या कमी होत गेलेली दिसते वगैरे. तर हे सगळं जे आहे त्याला प्रॉब्लेम असा आहे माझं ऍक्च्युली असं म्हणणं आहे की 100% ऑर्गॅनिक करायला खूप मेहनत घ्यावी लागते आणि ते खूप अवघड आहे. तर आपण थोडंसं मिक्सचर जर केलं. परत दुसरी गोष्ट आहे की आता ती मी नंतर तुम्हाला परत सांगणार आहे की ऑर्गॅनिक कंट्रोल मेजर्स कारण बऱ्याच जणांना ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे की ते रोग नियंत्रण करायचे असतील ऑर्गॅनिक पद्धतीनं तर ते कसे केले जावेत आणि आज भारताची सध्या आपण आपली काय स्थिती आहे ऑर्गॅनिक फार्मिंगच्या बाबतीत तर ते पण थोडासा मी तुम्हाला हायलाइट करून ती माहिती सांगणार आहे. सुरुवातीला थोडंसं आपण वेगवेगळ्या प्रकारचे रोग बघूया की आपल्या बागेमध्ये साधारण कोणत्या प्रकारचे रोग दिसतात आणि ते कसे ओळखायचे. तर त्याच्यामध्ये मी इथे जे फोटो दाखवले तुम्हाला त्याच्यामध्ये पानांवरती वगैरे आपल्याला काही वेळेला असे ठिपके पडलेले दिसतात. आता इथे मी गुलाबाचं दाखवलेलं आहे चित्र आणि ते आता ते शब्द किंवा इंग्लिश मधले त्याचे टर्मिनॉलॉजी जाऊ दे तर त्याला वाळतं तेवढाच पानाचा भाग वाळून जातो. कधी कधी तो गोल ठिपक्यांच्या पद्धतीनंच असेल असं काही नाही तर तो शेंड्याकडून वाळायला चालू होतो किंवा पानाचं टोक वाळतं पानाचे काठ असतात ते वाळतील किंवा अख्खं ते पान वाळून जातं गळून पडतं असं बऱ्याच वेगळ्या प्रकारचे वाळण्याचे सुद्धा आपल्याला प्रकार दिसतात पण त्याला आम्ही एकच टर्म वापरतो नेक्रॉसिस. मॅम एक्सक्यूज मी तुमचे हा पीपीटी मूव्ह होत नाहीये तर तुम्ही पुढे टाकताय ना नाही पुढच्या. नाही ह्याच्याच बद्दल बोलते मी अच्छा वेगवेगळ्या ओके रोगाचे सॉरी म्हणून मी मूव्ह करत नाहीये. ओके सॉरी मला ते वाटलं तुम्ही गुलाबाचं दाखवताय आणि दिसत नाही. ओके नाही थँक्यू. इथे आहे फर्स्ट इथे दिसतंय हो बघा ते. येस हा ओके ओके हो त्यानंतर दुसऱ्या फोटोमध्ये जे दिसतंय आपल्याला तिथे वाढ दिसत नाहीये झाडाची. आता हे 2-3 गोष्टींमुळे होतं असे बऱ्याच वेळा झाडांचं आपल्याला दिसतं की आता इथे गवती चहाचं झाड दाखवलेलं आहे मी की तुमच्या झाडाची ग्रोथ जी नॉर्मल हेल्दी इकडे व्हायला पाहिजे अशा पद्धतीने होत नाहीत बरेचसे प्लांट्स. आता आपण खूप ड्वार्फ व्हरायटीज वगैरे पण बघतो कदाचित असा गैरसमज होऊ शकतो की ही ड्वार्फ व्हरायटी पण तसं नसतं. त्याच्यामध्ये फायटोप्लाझ्मा नावाचे ऑर्गॅनिझम असतात व्हायरसमुळे होऊ शकतं बॅक्टेरिया आणि
त्याच्या मुळाला जर फंगल म्हणजे बुरशीजन्य रोग झालेले असतील किंवा किडी लागलेली असेल तर ह्या सगळ्या कारणांमुळे सुद्धा ह्या प्रकारचा रोग दिसतो आपल्याला. तर ह्याला ड्वार्फिंग किंवा स्टंटिंग असं आपण म्हणतो, म्हणजे बुटके राहतात झाडे आपली. तर इथे हेल्दी दिसतात, झाडांच्या पानांवर वगैरे तुम्हाला काही परिणाम दिसणार नाही, परंतु एकंदरीत तुम्हाला झाडांची उंची, आता हे खूप झाडांमध्ये दिसतं. आता एक उदाहरण आहे, पण फुलझाडांमध्ये पण दिसतं, फळझाडांमध्ये पण दिसतं, तुमचे हेजेस एजेस सगळ्या प्लांट्समध्ये, ऑर्नामेंटल प्लांट्समध्ये हे तुम्हाला रोग हा दिसतो कॉमनली. त्यानंतर हा रोग तर खूप जणांनी पाहिलेला असेल, हा पण सगळ्या प्लांट्समध्ये दिसतो, बऱ्याच प्लांट्समध्ये दिसतो. हे व्हायरल डिझीज आहे. पानं सगळी अशी वेडी वाकडी वळलेली दिसतात, सॉरी, क्रिंकलिंग कर्लिंग असं पण म्हणतो त्याला. ट्विस्टिंग झालेलं असतं पानांचं, पानांचे देठ तसे होतात आणि काही वेळेला अख्खी फांदी सुद्धा तशी आपल्याला दिसते. आता भाजीपाले असतील किंवा हे, आता ह्याला पण खूप कारणं आहेत. म्हणून म्हटलं की कारण शोधणं हे पहिल्यांदा ट्रीटमेंट देण्याच्या आधीचा महत्वाची स्टेप असते, नेहमी पायरी असते, की हा रोग कशामुळे झालेला आहे. तर हा परत व्हायरसमुळे पण होतो, फायटोप्लाझ्मा नावाच्या ऑर्गॅनिझममुळे पण होतो, निमॅटोड्समुळे पण होतो, सॉइल मधले सुद्धा अनेक ऑर्गॅनिझम्स आहेत की ज्यांच्यामुळे हे आपल्याला अशी लक्षणं झाडांमध्ये दिसतात. आता हे मी मुद्दाम उदाहरणं अशी घेतलेली आहेत की जी खूप वेगवेगळ्या झाडांमध्ये दिसतात. हॅलो, काही असे आहेत रोग की जे सगळ्या व्हरायटी ऑफ प्लांट्स मध्ये आपल्याला दिसतात आणि काही रोग असे असतात की ते पर्टिक्युलरली त्याच एखाद्या झाडाच्या स्पीसीज मध्ये आपल्याला दिसतात. आता हे सगळं जे आहे ते ऑब्झर्वेशनच फक्त आपल्याला कळू शकतं. वर्षानुवर्ष काही झाडं आपण कॉमनली कल्टिवेट करत राहिलो तर, अगदी साधा झेंडूचं जरी उदाहरण घेतलं तर, हा जो मी पपईचं झाड दाखवलेला आहे इथं, तर ह्या पपईच्या झाडाचा जो तुम्हाला आता रोग पडल्यानंतरचा जो आकार दिसतोय तो हा झेंडूच्या झाडामध्ये सुद्धा तुम्हाला दिसतो. तर त्याचे ऑर्गॅनिझम सुद्धा सेम असतात, फक्त आता ते सायंटिफिक पद्धतीने कसं सांगायचं हे मला थोडंसं मराठीतनं अवघड जातंय, की व्हायरसच असतात. ते व्हायरसच आहेत, ते आपल्याला दिसत नाही डोळ्यांनी, परंतु पपईपासून त्या सगळ्या भाजीपाल्यांपासून ते फुलझाडांपर्यंत सगळ्या झाडांवरती तो व्हायरस डिझीज प्रोड्यूस करतो. म्हणून मी सुरुवातीला जे म्हटलं की आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटत असतं की सगळ्या तऱ्हेची झाडं आपल्या बागेमध्ये आपल्याला लावली पाहिजेत, पण एक असं होतं की जेव्हा मायक्रो ऑर्गॅनिझम्स ना डायव्हर्स होस्ट प्लांट मिळतात, म्हणजे काय म्हणतात, ज्याच्यातनं ते अन्न घेऊ शकतील असे खूप तऱ्हेचे जेव्हा त्यांना प्लांट्स तिथं उपलब्ध होतात, त्यावेळेला तो रोग जास्त प्रबळ आपल्याला प्रमाणामध्ये तिथं दिसायला चालू होतो आणि कंट्रोल करणं पण त्याला तेवढंच डिफिकल्ट असतं. दुसरी गोष्ट, गर्दी खूप असेल झाडांची तर रोग खूप सहजासहजी एकमेकांमध्ये झाडांमध्ये पसरतात आणि थोड्याच दिवसात तुम्हाला सगळी झाडं तुमची, तर थोडंसं आयसोलेशन आणि सेपरेट, प्रत्येक झाडाला स्पेस असणे, खूप भरपूर उजेड, स्वतःचं पाणी, सेपरेट माती आणि सेपरेट इरिगेशन असणं वगैरे, हे खूप गोष्टी रोग प्रतिबंध करायचा असेल तर त्याच्यासाठी फार महत्वाच्या असतात. आता काही रोगांमध्ये आपल्याला असं दिसतं की रंग बदललेले आहेत, मग ते पानांचे असतील, फुलांचे असतात. आता इथे फुलांचं पण तुम्हाला दिसतं की पूर्ण रंग बदललेला आहे. हा फुल नॉर्मल फुल दिसतं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला हे पूर्ण बदललेलं फुल आहे. तर इथे पानांचे कलर दिसतात, इथे मी येलो दाखवलेल्या पिवळ्या रंगाची पानं दिसतात, काही वेळेला ब्रॉन्झिंग म्हणजे रेडिश कलरची पानं पण दिसतात, खूप तऱ्हेचे पांढऱ्या रंगाचे पट्टे दिसतील, ठिपके दिसतील, खूप तऱ्हेचे हे सिम्पटम्स दिसतात. तर ह्या फोटो एवढ्यासाठी हे सगळे दाखवते की आपण रोग आपल्या बागेमध्ये पडलाय का नाही झाडावरती हे कसं ओळखता आलं पाहिजे. तर हे ग्रुप आहेत त्या. आता इथे आपल्याला, आपण बरीच नुसती पानं आणि फुलं बघतोय, पण इथे आपल्याला त्याचे रूट्स पण बघितले पाहिजेत. आपलं खूप केअरफुल ऑब्झर्वेशन असलं पाहिजे की फांद्यांवरती पण ऑब्झर्वेशन पाहिजे, पानांचा वरचा भाग असेल, खालचा भाग असेल किंवा फळं असतील, त्या फळझाडांवरती जर फळं लागत असतील तर लहान असल्यापासून ते पूर्ण पक्व होईपर्यंत त्या फळांमध्ये काय चेंजेस होतात, तर ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्वेशन व्हायला पाहिजेत. तर ज्या लोकांचं बागेमध्ये खूप केअरफुल ऑब्झर्वेशन असतं प्रत्येक झाडावरती, तर त्यांना हे रोग हळूहळू समजायला चालू होतात. आता असं नेसेसरी नाही की ही सायंटिफिक इन्फॉर्मेशन सगळ्यांना असली पाहिजे. मला असं वाटतं की तुम्ही साधारण ज्या नर्सरीमधून किंवा जिथून हे झाडं आणता, तर त्या नर्सरीच्या लोकांना सुद्धा बऱ्यापैकी हे रोग माहीत असतात. तर तुम्ही त्यांच्याशी जरी संपर्क साधला आणि त्यांना जाऊन भेटून विचारलं की आमच्या झाडावरती साधारण अशा अशा प्रकारचे आपल्याला लक्षणं दिसत आहेत, तर हा रोग काय असू शकेल, मग त्याच्यावरती काय आम्ही फवारू शकतो किंवा काय करता येईल,
तर ते सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी व्यवस्थित सल्ला देऊ शकतील. आता इथं मी एका बाजूला जी माहिती दिलेली आहे ती वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांवरती वेगवेगळे रोग पडू शकतात. जसं मगाशी मी म्हटलं की एकाच प्रकारचा रोग खूप वेगवेगळ्या झाडांवरती आपल्याला दिसतो, तसंच स्पेसिफिक रोग पण असतात की ते ठराविकच झाडाच्या भागावरती दिसतात. समजा तुम्ही झेंडू किंवा ॲस्टर किंवा कार्नेशन्स किंवा अशा प्रकारचे फ्लॉक्स वगैरे जेव्हा आपण लावतो, जेव्हा प्लांटेशन करतो त्यावेळेला पावसाळा असतो किंवा पावसाळा संपत आलेला असतो, त्यावेळेला आपण सीडलिंग्स आणतो आणि लावतो. तर त्यावेळेला त्या सॉइलमध्ये फंगल जर इन्फेक्शन असतील तर ते तुम्ही सीडलिंग्स लावल्या लावल्या काय होतं, डॅम्पिंग ऑफ म्हणजे पूर्ण सीडलिंग खाली गळून पडते किंवा वाळून जाते किंवा कोमेजून किंवा कुजून जाते वगैरे, हे अशा प्रकारचे रोग आपल्याला दिसतात. तर त्यावेळेला आपल्याला हे माहिती पाहिजे की फ्लॉक्स किंवा ॲस्टर वगैरे झेंडू आहे तर ह्यांना काय रोग होऊ शकतो, तर काय आपल्याला कशाला ट्रीटमेंट दिली पाहिजे. तर तुम्ही नुसतं वरनं त्याला काही फवारणी केली औषधांची किंवा ऑर्गॅनिक असलं म्हटलं जरी तरी आपण, तरी ते सॉइलमध्ये असणाऱ्या ऑर्गॅनिझम्सना त्याची ट्रीटमेंट मिळते का किंवा त्याच्यावर त्याचा परिणाम होतो का हे आपण बघितलं पाहिजे. त्यामुळे मगाचपासून मी जे सांगते की कुठले रोग आहेत आणि ते ऍक्च्युली कशामुळे झालेत हे फाइंड आउट करणं हे पहिल्यांदा महत्वाचं. आणि हे थोडंसं अनुभवानंतर मग आपल्याला समजायला चालू होतं. जरी आपल्याला सायंटिफिक हे माहिती नसली तरी सुद्धा की साधारण बाबा हा बुरशीजन्य रोग आहे किंवा हा व्हायरसमुळे होतो. आता काही रोग असे आहेत तुम्ही म्हणाल की ह्याला काय ट्रीटमेंट आहे, तर बऱ्याच वेळा त्याला काहीच ट्रीटमेंट नसते. व्हायरल समजा डिझीज आहेत तर व्हायरसेस जे असतात ना ते पूर्ण त्या वनस्पतींच्या आतमध्ये वाढत असतात. तुम्ही वरनं कितीही कसलीही औषधं फवारणी केली तरी सुद्धा ते कंट्रोलमध्ये येऊ शकत नाही. तर खूप वेळा असं करावं लागतं, 1-2च फांद्या दिसत असतील छाटून बघा तरी सुद्धा होत नाही, असं माझं हे आहे, अनुभव आहे. तो व्हायरस स्प्रेड होतच राहतो. मग एका झाडातून दुसऱ्या झाडामध्ये नसेल गेला अजूनही तर तुम्ही ते पूर्ण झाड उपटून डिस्ट्रॉय करून टाका, तर कमीत कमी तुमची इतर झाडं वाचतील. आणि एकच असेल ते झाड ऑर्नामेंटल प्लांट असेल तर मात्र त्याला काही इलाज नाही. त्याला तुम्ही कुठलीही औषधं किंवा ऑर्गॅनिक हे फवारलं तरी सुद्धा व्हायरसेसना कंट्रोल करणं तसं डिफिकल्ट असतं, म्हणजे अवघड असतं थोडंसं. काही दरवेळेला सगळ्याच रोगांना सगळीच ट्रीटमेंट आपल्याला करता येऊ शकते असं पण नाही. प्रॅक्टिकली काही वेळेला ते शक्य असत नाही. आता हे काही मी स्किप करते. हे फोटोग्राफ एवढ्यासाठी दाखवलाय, हा इथं प्लेटमध्ये दिसत असेल की हे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स आहेत की ज्यांच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात. आता सगळे जवळजवळ आहेत हे मायक्रोस्कोपिक आहेत, म्हणजे तुम्हाला सूक्ष्मदर्शिकाच्या खालीच बघावे लागतात. ते डोळ्यांनी आपल्याला असं बघून दिसत नाही. त्यामुळे रोग ओळखणे हे जास्त करून त्याच्या लक्षणावरनच ठरतं. परत लक्षणांमध्ये मी म्हटलं तसं कन्फ्युजन होऊ शकतं की एकाच प्रकारची लक्षणं वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गॅनिझम्समुळे दिसू शकतात. त्यामुळे त्याचं ऑब्झर्वेशन किंवा अनालिसिस होणं हे महत्वाचं आहे. जसं की आपल्यामध्ये आपल्याला जर स्किन इन्फेक्शन असतील किंवा आणि काही वेगळे असतील तर आपण ते स्टूल सॅम्पल देणे किंवा युरिन सॅम्पल्स देतात, ब्लड सॅम्पल्स देतात, आपलं सलायवाचं सॅम्पल दिलं जातं आणि मग त्याचं कल्चर करून आयडेंटिफिकेशन केलं जातं. तर तशाच पद्धतीनं वनस्पतींमधल्या रोगांना सुद्धा थोडंसं अनालिसिस करणं सुरुवातीला आवश्यक असतं. नाहीतर खूप वेळा असं होतं की आपल्याला वाटतं की तो बॅक्टेरियल डिझीज आहे आणि आपण त्याच्यावर बॅक्टेरिसाइड मारत राहतो, परंतु तो ऍक्च्युली बॅक्टेरियल डिझीज नसतोच. तो फंगसमुळे तयार झालेला डिझीज असतो आणि मग त्याचा काहीच उपयोग होत नाही. सो कंट्रोल मेजर्स किंवा त्याला कंट्रोल करायच्या आधी तो रोग कशामुळे झालाय हे शोधून काढणं हे जास्त महत्वाचं आहे. आता हा एक ट्रायंगल आहे, ह्याच्याबद्दल मी असं सांगते की जसं मी मगाशी बोलले की आपल्या बागेमधलं जे वातावरण आहे आणि आपण जे काय काय वस्तू तिथं वापरतोय ह्याच्यावरती पण आपल्या बागेमध्ये किती रोग होत आहेत आणि नाही होत आहे हे सगळं ठरत असतं. कारण तुम्ही जर खूप उबदार वातावरण त्या रोगांसाठी किंवा त्या किडींसाठी जर तयार करत असाल तर 100% रोग हे कायम तुमच्या बागेमध्ये राहणार. सगळ्यात पहिला गोष्ट जी आहे की ती म्हणजे जे झाडं तुम्ही आणता तेच पहिल्यांदा ते रोग घेऊन येतात आपल्या गार्डनमध्ये. त्यामुळे काय करावं लागतं की आपण जर नर्सरीतनं झाडं आणली असतील, ती जरी वरून टवटवीत दिसत असली तरी बऱ्याच वेळा त्यांना इंटरनली म्हणजे आतमधून त्यांच्या व्हायरसेस, बॅक्टेरिया, फंजाय वगैरे असतात. तर माझं असं म्हणणं आहे की नेहमी झाडं आणल्या लगेच कधीही लावली जाऊ नयेत. एक 8 दिवस किंवा 15 दिवस त्यांना सेपरेट बाजूला कुठेतरी ठेवलं, आयसोलेट करून ठेवावं. त्याला पूर्ण ऑब्झर्व्ह करायचं त्या झाडाला
त्या झाडावरती जर 15 दिवसामध्ये तुम्हाला काही दिसलं नाही, त्या झाडावरच दिसेल असं नाही. ती समजा कुंडी आणलेली आहे, त्या कुंडीमधली जी माती आहे, त्या मातीमध्ये जर तुम्हाला काही किडी दिसतायत किंवा तुम्ही उकरून बघितल्यानंतर तिथं जर पांढऱ्या रंगाची बुरशी तुम्हाला खाली जर मातीमध्ये दिसत असेल किंवा नंतर हळूहळू त्या झाडावरती जर रोगाची काही लक्षणं वगैरे दिसायला लागली तुम्हाला, तर मग ते झाड आपल्या बागेमध्ये आपण इंट्रोड्यूस न करणं हे चांगलं, कधीही चांगलं. त्यामुळे कधीही नर्सरीतनं झाडं खरेदी केल्यानंतर आणल्या कधीही लावू नयेत आपल्या गार्डनमध्ये. तर थोडे दिवस त्यांना सेपरेट ठेवलं जावं. दुसरं म्हणजे तुम्ही माती खरेदी करता. आता जेव्हा माती खरेदी करतो त्यावेळेला आपल्याला मे बी आपल्याला माहित असेल की आपण कुठल्या तरी नर्सरीमधून आणली आहे माती, नदीकडेची माती असते किंवा आणि कुठलीही असते. आता माती जी आहे ही लिव्हिंग सॉइल असते. म्हणजे लिव्हिंग याचा अर्थ काय, त्याच्यामध्ये खूप तऱ्हेचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. आता आपल्याला कदाचित हे माहित असेल की त्याच्यामध्ये खूप गरजेचे म्हणजे चांगल्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स असतात की जे नायट्रोजन सॉइल मध्ये मिक्स करतात वगैरे, हे सगळं आपल्याला माहित आहे. पण त्याचबरोबर हॅलो, कुणाचं तरी माईक ऑन झालं रे. सगळ्यांनी आपापलं माईक प्लीज ऑफ ठेवा. त्यामुळे माती आणल्यानंतर त्याचं पहिल्यांदा निरीक्षण करून ती चांगली ड्राय करून आणि मगच ती आपल्या बागेमध्ये वापरावी. कारण जो सन ड्राईंगचा जो पार्ट आहे, एक 8-15 दिवस तुम्ही त्याला चांगल्या कडकडीत उन्हामध्ये तिला वाळू द्या आणि मगच ती युटिलाइज करा. का तर त्याच्यामध्ये जर समजा व्हायरस तर असतच नाहीत, फायटोप्लाझ्मा असणार नाहीत, फक्त काय असू शकतात, किडी असू शकतात, वेगळ्या प्रकारचे किडे किंवा त्यांची अंडी असतात. दुसरं म्हणजे फंजाय असतात, बुरशी किंवा त्याचे स्पोर्स असतात त्याच्यामध्ये, की जे डॉर्मंट राहतात. जसे की बिया असतात ना, त्या स्लीपिंग कंडिशन मध्ये असतात, तसंच बुरशीचे सुद्धा स्पोर्स असतात, ते स्लीपिंग कंडिशन मध्ये त्या सॉइल मध्ये असतात. तर ते आपल्या बागेमध्ये पटकन लगेच आणल्या ती माती कधीही वापरू नये. तर त्याला सुद्धा क्वारंटाईन करून ठेवा थोडे दिवस. तिसरी गोष्ट आहे, खतं आणतो आपण. आता आपण ऑर्गॅनिक म्हणत असल्यामुळे आपण कंपोस्टिंग करतो, खड्डे काढून आपल्या इथे आपण बऱ्याच वेळा पालापाचोळा आपल्या बागेमधला गोळा करतो आणि तो कुजवतो आणि ते आपण खत म्हणून वापरतो, किंवा घरामधलं आपलं साठलेलं जे काही भाजीपाल्याचं वगैरे त्याच्यापासून आपण खत तयार करतो, वर्मी कंपोस्ट करतो. काही वेळेला आपण वर्मी कंपोस्ट विकत आणतो, नंतर शेणखत आपण बऱ्याच वेळा आणतो, किंवा अशा प्रकारचं, किंवा लिंबोळी पेंट वगैरे आपण टर्माइट्स होऊ नये म्हणून. हे सगळे जे गोष्टी आहेत ना, या ऑर्गॅनिक आहेत. त्याच्यामध्ये ह्युमस कंटेंट जास्त आहे जर सॉइल असेल तर. आणि हे लिंबोळी पेंड म्हणा किंवा पोंगामिया म्हणजे काय म्हणतात, करंजीची पेंड वगैरे असं आपण ऍड करतो त्यावेळेला. किंवा तुम्ही कोकोपीट आणता, आपण लूज माती राहावी म्हणून किंवा ऍब्सॉर्प्टिव्ह त्याची व्हॅल्यू वाढावी म्हणून आपण बऱ्याच काही गोष्टी ऍड करतो. तर हे सगळे ज्या गोष्टी आहेत ह्या जर ऑर्गॅनिक असतील तर 100% त्या वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशींना आणि कीटकांना इन्व्हाइट करत असतात. म्हणजे त्याच्यामध्ये जर मॉइश्चर राहत असेल तर ते 100% त्याच्यामध्ये चांगल्या बेनिफिशियल गोष्टींच्या बरोबर काही हार्मफुल गोष्टी पण असतात. त्यामुळे खत हे चांगलं पण असतं नो डाऊट, परंतु जेव्हा आता कुजवण्याची तुम्ही प्रक्रिया करत असता, कंपोस्टिंग जेव्हा केलं जातं, त्यावेळेला आपण एकच फक्त विचार करत असतो की हे कंपोस्ट तयार झाल्यानंतर हे माझ्या झाडांसाठी खाद्य म्हणून, चांगल्या प्रकारचं खाद्य म्हणून मी वापरणार आहे. पण ते कंपोस्टिंग करणारे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम असतात ते पण त्याच्यामध्ये असतात आणि त्यांच्या सहितच तुम्ही ते ऍड करता सॉइलमध्ये. आता त्याच्याच बरोबर काही फ्युझारियम वगैरे अशा सारख्या बुरशी ज्या असतात त्या सुद्धा, आता सॅप्रोफायटिक म्हणतो म्हणजे आमच्या भाषेमध्ये, म्हणजे काय की ऑर्गॅनिक मॅटर कुजवून ते अन्न म्हणून वापरणारे बुरशी किंवा हे असतात. तर ते चांगल्या नसतात, म्हणजे त्या आपल्या झाडांना रोग तयार करत असतात. तर अशा प्रकारचे सुद्धा फंजाय त्याच्यामध्ये असतात तुमच्या कंपोस्टमध्ये, तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गॅनिक मॅन्युअर्समध्ये. त्यामुळे ते जर तुम्ही आणलं आणि आहे असंच परत ते जर ऍड करत असाल तुमच्या गार्डनमध्ये, तर हे सगळे जे सोर्सेस म्हणतो आम्ही ना, की हे सोर्सेस आहेत की तुमच्या बागेमध्ये रोग कुठून येतात नेमके, तर ते ह्या सगळ्या या पद्धतीनं येत राहतात. आता बी बियाणं जे आणता तुम्ही, तर बी बियाणांमध्ये परत प्रकार आहेत. बी बियाणं एक तर तुम्ही रोप आणता किंवा तुम्ही कटिंग्स आणता, बरोबर आहे. त्यानंतर तुम्ही ट्यूबर वगैरे असतात खाली, त्याचे कंद असतात वगैरे, ते आपण आणतो. तर वेगवेगळ्या पद्धतीनं आपण आपल्या बागेमध्ये झाडं आणून लावत असतो. आता
कटिंग जेव्हा मदर प्लांट्स पासून काढली जातात त्यावेळेला ती जर मदर प्लांट्स इन्फेक्टेड असतील कुठल्याही प्रकारे तर 100% त्यांच्याबरोबर सगळे ते रोग आहेत ते तुमच्या बागेमध्ये येतात. आता सीड्स आहेत ते कमर्शियल सीड्स जर आपण खरेदी करत असलो तर ते टेस्टेड आणि व्हेरीफाईड असतात, म्हणजे त्यांना सर्टिफाईड सीड्स असतात, ते सर्टिफिकेट असतं त्याला. पण असं खूप कमी वेळा आपण लावतो. बऱ्याच वेळा आपण नर्सरीमधून एक दोन प्लांट आणतो किंवा एक बेड तयार करण्यासाठी लागणारी थोडी प्लांट्स घेऊन येतो किंवा काय. तर अशा वेळेला बऱ्याच वेळा हे जे सीडलिंग मटेरियल आहे त्या सीडिंग मटेरियलच्या बरोबरच रोग आपल्या गार्डन्समध्ये येत असतात. तर त्यांचं ऑब्झर्वेशन करणं हे फार महत्वाचं आहे. आणखीन एक गोष्ट मी सांगते की पाणी जे आपण युटिलाइज करतो, पाणी जे वापरतो गार्डनमध्ये, तर ते पाणी आपल्याला समजा खूप मोठी बाग असेल तर आपल्याला ठीक आहे की मॅन्युअली सगळीकडे पाणी घालणं शक्य नसतं, तर आपण पाणी फिरवतो सगळ्या झाडांमधून बेड्समधून वगैरे. तर जितकं शक्य असेल तितकं सेपरेट झाडांना पाणी देणं हे चांगलं असतं. कारण पाण्यातून म्हणजे सॉइल मधून जमिनीतून अनेक रोग आणि किडी असतात त्या पसरत असतात आणि हे पाणी त्यांचा एजंट असतो कॅरी करणारा. त्यामुळे समजा एका झाडाच्या आळ्यातनं पाणी आपण दुसऱ्या आळ्यामध्ये सोडलेलं असेल तर बऱ्याच वेळा असं होतं की त्या पहिल्या झाडाला जर इन्फेक्शन असतील काही तर ते त्या सॉइल मधून पाण्यामधून ते दुसऱ्या झाडापर्यंत कॅरी केले जातात. आता कुंड्यांमध्ये झाडं लावलेली असतील तर आपण सेपरेटच पाणी घातलं जातं, पण बेडमध्ये मात्र असं होतं की एका झाडातून दुसऱ्या झाडात सगळं पाणी ट्रॅव्हल करतं. तर ठिबक सिंचनामध्ये पण असं होतं की तुमचं जर पाण्याचं टाकी असेल, टँक असेल आणि त्याच्यामधून जर इन्फेक्शन स्प्रेड होत असेल तर ते पाणी सगळीकडे फिरतं आणि तुमच्या पूर्ण गार्डनमध्ये सगळ्या झाडांपर्यंत ते ऍट अ टाइम पोहोचतं आणि जसं की खत पोहोचतं त्याचप्रमाणे डिझिजेस पण पोहोचतात आणि त्यामुळे ते सगळे रोग आपल्याला वेगवेगळ्या झाडांवरती दिसायला चालू होत असतात. आता एन्व्हायरमेंट आपल्याकडचं क्लीन ठेवणे, एकदम हेल्दी ठेवणे हे इम्पॉर्टंट आहे. खूप जास्त पाण्याचा वापर किंवा खूप जास्त पाणी घातलं म्हणून झाडं चांगली वाढतात वगैरे असं नसतं. किंवा खतं घालताना सुद्धा आपल्या सॉईलचं टेस्टिंग करणं हे खूप महत्वाचं असतं. कारण नसताना सॉईल जर आपली हेल्दी असेल आणि उगेचच झाड चांगलं वाढावं म्हणून आपण जर बाहेरनं आणून अनावश्यक खतं घालत असलो तर त्याचा पण विचार केला पाहिजे की खरंच आपल्या झाडांना बागेला त्या खतांची गरज आहे का नाही. कारण मी जसं म्हटलं की रोग हे फक्त वेगवेगळ्या प्रकारच्या जीवाणू किटाणूंमुळेच होतात असं नाही, तर हे जे सगळे कंडिशन्स आहेत, तुमचं एन्व्हायरमेंट जे आहे, तुमचं बागेचा जो सगळा काय म्हणता येईल इकॉलॉजी आहे त्याच्यावरती पण हे रोग अवलंबून असतात. खूप जास्त प्रमाणात पाणी, खूप जास्त प्रमाणामध्ये खत, खूप जास्त प्रमाणामध्ये कुठलीही गोष्ट सुद्धा झाडांसाठी चांगली असतेच असं काही नाही. त्याच्यामुळे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे रोग होत असतात. आता रोगांच्या बाबतीत प्रत्येक झाडाचा रोग सांगणं फार कठीण आहे. कारण ऑर्नामेंटल किंवा गार्डन प्लांट्स मध्ये जर आपण विचार केला तर हजारो प्रकारचे किंवा त्याच्यापेक्षाही जास्त प्रकारची झाडं आहेत. खूप तऱ्हेची झाडं आपण बागेमध्ये लावतो. मी आता एका बाजूला सगळी लिस्ट दिलेली आहे की कुठल्या कुठल्या प्रकारची झाडं साधारण आपल्या बागेमध्ये लावली जातात. तर या सगळ्या झाडांचे प्रकार खूप वेगवेगळे असतात आणि त्यांच्या प्रकारांप्रमाणे त्यांचे रोग सुद्धा खूप तऱ्हेचे असतात. त्यामुळे एका डिस्कशन मध्ये किंवा एका इथे प्रेझेंटेशन मध्ये मला सगळ्या झाडांचे सगळे रोग सांगणं हे अशक्य आहे. तरी त्यातल्या त्यात जास्तीत जास्त माहिती मी देण्याचा प्रयत्न करते. जसं मगाशी मी बोलले की आपल्या बागेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं रोग कसे येऊ शकतात, त्यासाठी मी इथं फोटो दाखवलेत की बियाणांमधून, कटिंग्स मधून, पाण्यामधून, मातीमधून आणि आपण वापरणारे जे बागकामासाठी जी हत्यारं वापरतो ती हत्यारं पण खूप मोठा सोर्स असतात इन्फेक्शनचा. जर बऱ्याच वेळा आपण ते स्वच्छ धुवून किंवा त्याला काही डिसइन्फेक्टंट वापरून किंवा असं आपण करत नाही, पण ते केलं गेलं पाहिजे. अगदी मला वाटतंय तुम्हाला सगळेजण गार्डनचे मला वाटतं की एक्सपर्ट्सच आहेत बऱ्यापैकी. आपण पॉटिंग आणि रिपॉटिंग करताना साधी गोष्ट सांगितली मॅम तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो अंजली मॅडम.
सिकेटर वापरता, शिअर वापरता, त्यावेळेला एक झाड कट केलं तर समजा त्या झाडामध्ये इन्फेक्शन असेल आणि ते सिकेटर लगेच घेऊन आपण पटापट सगळ्या झाडांच्या फांद्या कट करत जातो, तर त्या एका झाडातलं इन्फेक्शन आपण सगळ्या झाडांमध्ये पसरवत असतो आणि हे आपल्याला माहित नसतं. कारण बरेचसे मी म्हटलं जसं की रोग तयार करणारे जे सगळे जीवाणू विषाणू आहेत ते दिसत नाहीत डोळ्याला. कीटक वगैरे असतील तर डोळ्याला दिसतात तरी, पण हे आपल्याला दिसत नाहीत. तर अनोईंगली आपण काय करतो की आपल्याच बागेमध्ये आपण रोग हे पसरवत असतो. तर त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. आता हे वेगवेगळ्या प्रकारचे रोग आहेत. आता काही फोटो दाखवले आहेत आणि मी काही एक्झाम्पल दिलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर जनरली व्हायरसेस, आता आपण कोरोना व्हायरस वगैरे सगळं ऐकतोय, तर जसं ह्युमन बिंग्समध्ये किंवा ॲनिमल्समध्ये रोग होतात त्याच प्रकारे व्हायरसेस खूप प्रकारचे रोग झाडांवरती क्रिएट करतात. तर हे फोटो मी एवढ्यासाठी दाखवले की व्हायरल इन्फेक्शन असेल तर आपली पानं झाडांची वगैरे कशी दिसतात. जनरली अशी फुगलेली, स्वेलिंग आलेली किंवा वेडीवाकडी कर्ल झालेली वगैरे अशी दिसत असतील किंवा त्यांचा रंग बदलत असेल, पिवळी पडलेली पानं दिसत असतील, तर जनरली ते व्हायरल डिझीज असतात किंवा रोग असतात. आता इथे मी काही उदाहरणं दिली आहेत, खूप डिटेलमध्ये मी जात नाही कारण बरंच दुसरं आणखीन काही काही बोलायचंय. हे गुलाबावरचा रोग दाखवलेला आहे मी. हा जरबेरावरचा दाखवलाय. ही जरबेराची पानं आणि फुलं इथे आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर बॅक्टेरिया खूप मोठा ग्रुप आहे की जो वेगवेगळ्या प्रकारचे रोग तयार करतो. हे लिंबू वर्गीय सगळे जे झाड आहेत त्यांच्यावरती हा खूप कॉमन दिसणारा रोग आहे. हे अगदी अँथोरियम सारखे तुमचे इंडोर प्लांट्स असतात त्यांच्यावरती पण, आता अँथोरियम एक एक्झाम्पल आहे, त्याच्याबरोबर बरीच प्लांट्स आहेत की ज्याच्यावरती तुम्हाला अशा प्रकारचे डिझीज दिसतील. आता हे लीफ टिप ब्लाइट वगैरे बऱ्याच जणांना असं वाटतं की हा फंगल किंवा बुरशीजन्य रोग असेल, तर तसं नसतं. काही वेळेला असं वाटतं की खतं जास्त झाल्यामुळं पण पानं अशी जळतात किंवा वाळतात. आता केमिकल खतं जर एक्सेस प्रमाणामध्ये जास्त कॉन्सन्ट्रेशन मध्ये वापरली गेली असतील तरी सुद्धा असं होऊ शकतं, कारण ही पानं किंवा फुलं नाजूक असतात. पण ऍक्च्युली हा बॅक्टेरियल रोग आहे, डिझीज आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारचे ठिपके, आता ऑर्किड्स तर बऱ्याच वेळा आपण लावतो, जितकी सक्युलंट म्हणजे फ्लेशी पानं आणि जितकं पाणी जास्त असतं त्या ऑर्गन्स वरती कुठल्याही प्लांटच्या जनरली आपल्याला रोग जास्त प्रमाणामध्ये दिसतात. कारण त्यांच्यातून फूड मटेरियल घेणं हे जीवाणूंना, विषाणूंना, कीटाणूंना वगैरे जास्त सोपं असतं. त्यामुळे कधी जर ऑब्झर्वेशन करायचं असेल तर तुम्ही खूप हार्ड जे पार्ट असतात झाडांचे, बुंधे असतील किंवा जाड बार्क किंवा साल असलेले असतील, तिथं बघण्यापेक्षा टोकाकडच्या फांद्या किंवा टोकाकडची जी कोवळी पानं वगैरे असतात इथे ऑब्झर्वेशन आपलं जास्त असलं पाहिजे. कारण त्या ठिकाणी आपल्याला रोग हे जास्त पहिल्यांदा दिसून येतात. त्यानंतर बुरशीजन्य रोग तर खूपच आहेत, म्हणजे सगळे सांगणं सुद्धा कठीण आहे. पानांच्या खालच्या बाजू सुद्धा आपल्याला बघितल्या पाहिजेत. हे मुद्दा म्हणून दाखवलेलं आहे. तुम्हाला फुलं अगदी नॉर्मल दिसतील, वरची बाजू पानाची बघितली तर तुम्हाला काहीच दिसणार नाही. खालच्या बाजूला बघितलं तर पूर्ण पान आहे हे बुरशीनं कव्हर झालेलं तुम्हाला दिसेल. तर बागेमधलं ऑब्झर्वेशन हे रोग कंट्रोल करण्यासाठी, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर जे म्हणतो, पहिल्यांदाच तुम्हाला जर इन्फेक्शन दिसलं तर इमिजिएटली त्याला जर आपण काही ट्रीटमेंट दिल्या तर आपला पूर्ण बाग आहे ती वाचू शकते. त्यासाठी ऑब्झर्वेशन महत्वाचं. हे फंगल डिझीज आहेत असे हे तर खूप कॉमन आहेत. म्हणजे आता गुलाबच नाही असं तर तुम्हाला अगदी भोपळे, तुमचे दोडके, काकडी वगैरे अशा प्रकारचे वेल जरी तुम्ही लावलेले असतील तर त्या पानांवर दिसतील. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा लागवड केल्या असतील तर त्याच्यावरती दिसेल. सगळ्या प्रकारच्या झाडांवरती हा दिसणारा अगदी कॉमन रोग आहे हा. ह्याच्यावर मात्र डोळ्याला तुम्हाला बुरशी दिसतेय, पानांवरती पांढऱ्या रंगाची बुरशी वाढलेली आहे. त्यानंतर ही बुरशी दिसायला अशी दिसते ऍक्च्युली, म्हणजे मायक्रोस्कोप खाली जर आम्ही बघितलं तर ते कसं दिसेल. त्यानंतर इथे मात्र असं आहे, ह्याचा फोटो इथे आहे की काही आपल्याकडे झाडं आहेत तर त्यांचे कंद असतात आणि ते अंडरग्राऊंड असतात. काही वेळेला काही कंद अशा प्रकारचे आहेत की ते वर्षातनं एकदाच उमलतील किंवा अबव ग्राउंड प्लांट पार्ट्स एकदाच तयार होतात आणि बाकीच्या वेळेला तुम्हाला जमिनीखालीच ते कंद राहतात. त्यामुळे आपल्याला दरवेळेला आपण उकरून त्यांना बघत नाही. पण काही वेळेला जर ते कंद काढून अधनमधनं बघितले तर तुम्हाला तिथे त्यांना डिझीजेस झालेले दिसतील. नंतर पानं जेव्हा फुटून येतात त्यावेळेला ते रोग असलेले जे कंद असतील तर त्यांची झाडांची पानं पण खूप वेगळ्या प्रकारची दिसतात. ते पण ऑब्झर्वेशन आपल्याला त्याच्यावरून आपल्याला कळू शकतं. त्यानंतर
हे मगाशी मी जसं बोलले की इथे झाडांना तुम्हाला काहीच झालेलं दिसत नाही, पण आपल्याला इथे असं दिसतं की हे सीडलिंग्स जेव्हा तुम्ही लावता तर हे झेंडूचे वगैरे रोपं आहेत. हे नॉर्मल हेल्दी प्लांट दाखवले मी तुम्हाला, पण हे सीडलिंग्स आहेत. या मातीमध्ये इन्फेक्शन आहे आणि तुम्ही जेव्हा लावता त्याच्या मुळांना इन्फेक्शन होते असं, आणि त्यामुळे ही मुळं कुजतात आणि मुळं कुजल्यामुळे ते झाड एकदम आपल्याला गळून खाली पडलेलं दिसतं, म्हणजे कुजून खाली पडलेलं दिसतं. मग हे काय कधीच परत तयार होत नाही. दोन गोष्टी होतात. एकदा असं वाटतं की आपल्याला कोमेजलंय ते, आणि पण पाणी घालतो. आता आणखीन पाणी घातलं की आणखीन ती बुरशी फुफावते आणि आणखीन जास्त सीडलिंग्स खराब होतात. त्यामुळे हे डोळ्याला दिसत नाही, पण ते फंगस जे आहे ते आपल्या सॉइल मध्ये असतं. त्यामुळे सॉइल इन्स्पेक्शन करूनच ती सॉइल आणलेली बाहेरनं कुठलीही सॉइल कधीही वापरणं हे चांगलं असतं. त्यानंतर हे ठिपके, आता हे ॲस्टरची प्लांट्स आहेत, त्याच्या पानांवरती अशा प्रकारचे तुम्हाला ठिपके दिसतील. आता ॲक्वेटिक प्लांट्स मुद्दा म्हणून उदाहरण घेतलंय की ॲक्वेटिक प्लांट्सच्या पानांवरती सुद्धा रोग दिसतात. आता ॲक्वेटिक प्लांट्स आपल्याला जनरली असं वाटतं की पाण्यामध्ये राहण्यासाठीच ते अडॅप्ट झालेले असतात, पण तिथे सुद्धा पाण्यामध्ये सुद्धा इन्फेक्शन्स असतात. आणि हे इन्फेक्शन आहेत ते ही तर कॉमन आहे अगदी. मला वाटते हल्ली कमळ बऱ्याच जणांच्या गार्डन्स मध्ये असतं, आणि पहिला सुरुवातीला एक छोटे छोटे असे ठिपके दिसतील, आणि नंतर आता कमळ तर आपल्याला असं माहिती की आपल्याकडे जागा कमी असते म्हणून आपण छोट्या आकारांचे पॉट्स, म्हणजे जरा उथळ पॉट्स घेतो आणि त्याच्यामध्ये कमळं कल्टिवेट केलेली असतात, आणि खूप पानं वाढत जातात नंतर त्याची, आणि खूप गर्दी झालेली असते पानांची, आणि एक पान दुसऱ्या पानाला चिकटलेलं असतं किंवा एकमेकांवरती आलेलं असतं. अशा कंडिशन मध्ये तर अगदी हमखास भराभर तो डिझीज आहे तो स्प्रेड होत जातो. त्यामुळे खूप गर्दी, दाटीवाटी, अधनमधनं मला वाटतं हे बाकीचं तुम्हाला माहित असेल की छाटणी करणे किंवा अनवॉन्टेड वाळलेली पानं, पिवळी पडलेली पानं हे काढणे, त्यांच्यावरती लक्ष ठेवणं हे खूप महत्वाचं असतं. त्यानंतर हे मी मुद्दामून दाखवलं की हा फ्युझारियम जो आहे तो तर फार कॉमन आहे. ही बुरशी मातीमध्ये असते, पाण्यामध्ये असते, आणि खूप गार्डन प्लांट्सना त्याची मुळं कुजवून टाकण्यासाठी हे काम करत असते. तर ते आम्ही जेव्हा लॅबोरेटरीमध्ये ते फंगस सॉइल मधनं बाजूला काढतो आणि ग्रो करतो त्यावेळेला ते असं दिसतं. ते दिसायला कसं असतं त्याच्यासाठी ऍक्च्युली मी हा फोटो दाखवलेला आहे. दुसरा महत्वाचा घटक जो आहे तो म्हणजे कीटक, वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या बागेत सापडणारे. आता हा जो आहे मावा, हे मला वाटतं खूप जणांनी बघितलेलं आहे. त्याच्या खूप प्रकारच्या हजारोच्या संख्येनं वेगवेगळ्या स्पीसीज आहेत, म्हणजे त्याच्या व्हरायटी आहेत ज्या आपल्याला मिळतात. इथंच मी 3 फोटो दाखवलेले आहेत. एक हिरव्या रंगाचे दिसत आहेत, पिवळे दिसत आहेत, लाल दिसत आहेत, आणि जसं मगाशी मी सांगितलं की ज्या झाडांचे कोवळे शेंडे जे असतात किंवा नवीन आलेल्या कळ्या आहेत, नवीन आलेली जिथं पानं फुटत आहेत, तर अशा ठिकाणी आपल्याला दिसतात. या सगळ्या कीटकांचा आता मी जे काही 4-5 तुम्हाला दाखवणार आहे त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन फार फास्ट होतं, म्हणजे खूप कमी अवधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची संख्या वाढते. आता ह्या कीटकांचा प्रॉब्लेम काय आहे, त्यांचं झाडांना नुकसान कसं होतं की त्यांना आपले डास जसे असतात तसे डासांसारखे त्यांना सकिंग ऑर्गन्स असतात, म्हणजे प्रोबॉसिस असतं पुढे, जे ते प्लांट्स मध्ये घुसवतात आणि त्यातला रस जो आहे तो सगळा शोषून घेत असतात. त्यामुळे जर आपल्या झाडांच्या शेंड्यांमधून जर सगळा त्या वनस्पतीचा रस जर शोषला जात असेल तर नक्कीच त्या झाडाची वाढ चांगल्या पद्धतीने होऊ शकणार नाही. तर ह्या सगळ्यांवरती खूप तऱ्हेचे इलाज आहेत, मी ते नंतर आता सांगते. आता आधी आपण हे कीटक बघून घ्या. दुसरा आहे ही पांढरी माशी. त्याचा फोटो दिसतोय. हे पानांच्या खालीच राहतात नेहमी आणि अंडी अशी घातलेली असतात, असे गोल गोल चकलीसारखे तुम्हाला असं डिझाईन दिसेल त्याच्यावरती. पण हे पान बघितलं तर त्यांचं मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर ते जेव्हा उडतात त्यावेळेला खूप संख्येने उडत असतात, फुलपाखरासारखे असतात छोटे छोटे, आणि त्यामुळे ते सगळ्या जेवढ्या वनस्पती आहेत तुमच्या बागेमधल्या त्या सगळ्या झाडांच्या पानांची खालची बाजू तुम्ही जर वर करून बघितली तर सगळ्यावरती तुम्हाला हे व्हाईट फ्लाईज दिसतील. आणि जास्त रुंद पानं असलेली जर झाडं असतील तर त्यांच्यावरती तरी हमखासच आपल्याला हे सगळे कीटक दिसतील. पावसाळा संपत आला आणि हिवाळा सुरू व्हायच्या दरम्यान त्या काळामध्ये ह्यांचा प्रादुर्भाव तुम्हाला जास्त दिसेल. त्यांचा हा मिलीबग असं म्हणतात, हा पण खूप सॉफ्ट असतो, म्हणजे तुम्ही हात लागला, तुमचा धक्का लागला तर लगेच ते फुटतं त्याची बॉडी, इतकं सॉफ्ट असतं. पेरूच्या झाडांवर किंवा जास्वंदीच्या झाडांवरती वगैरे, गुलाबाच्या झाडांवर तुम्ही हे हमखास बघितलेले असतील किडे. खूप सॉफ्ट बॉडीड इन्सेक्ट्स आहेत, ते पण असे वाढतात. पानांच्या
आणि हे सगळे जे इन्सेक्ट मी आता दाखवते तुम्हाला, हे सगळे वनस्पतीचा रस जो आहे तो सगळा शोषून घेत असतात. त्यामुळे आपल्या झाडांची वाढ आहे ती चांगल्या प्रकारे होत नाही. आता हे मुद्दामून सांगते सगळ्यांना दरवेळेला, की पानांच्या खालच्या बाजूला राहतात, खालच्या बाजूला राहतात. याला कारण असं आहे, की जेव्हा तुम्ही काही त्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करता, तुम्ही काही जेव्हा फवारता, काही औषधं वगैरे त्याच्यावर स्प्रे करायला जाता, त्यावेळेला त्याच्यावर काही परिणाम होत नाही. कारण ते पानांच्या खालच्या बाजूला सेफली राहतात. असं आपण किती जण करतो, की प्रत्येक पान असं उलटं करून त्या पानाच्या खालच्या बाजूने त्याला फवारा मारला जातो वगैरे, असं होतं का? तर तसं होत नाही. आपण काय करतो, त्या झाडाला खूप पानं असतात, त्यामुळे आपण वरनं त्याला फवारणी करतो आणि वरच्या पानाच्या सरफेसवरती ते पडून राहतं. केमिकल असेल किंवा काही तुमचं ऑर्गॅनिक असेल. खालच्या बाजूला पानाच्या ते जात नाही. त्यामुळे त्या कीटकांपर्यंत ते पोहोचत नाही. हे आहेत कोवळे शेंडे असतात. त्याच्या शेंड्यांवरती हे मिलीबग्स दिसतात. आता हा पण एक खूप मोठ्या प्रमाणात आढळणारा कीटक आहे. ह्याला ऍक्च्युली वरच्या बाजूला असं काय म्हणता येईल, ढाल असते त्याला. त्याला आम्ही स्केल इन्सेक्ट म्हणतो. स्केल असते त्याला वरनं. म्हणजे हार्ड कोटिंग किंवा कव्हरिंग असतं, प्रोटेक्टिव्ह कोटिंग असतं त्याच्या शरीरावरती. ऍक्च्युली कीटक असतो तो आतमध्ये असतो त्याच्या. हा कीटक नाहीये, हे त्याच्यावरचं आवरण आहे फक्त. आणि कीटक मात्र सॉफ्ट असतो आणि तो आतमध्ये राहतो. पण ते इतके त्याला हार्ड कव्हर असतं. नखानं तुम्ही गुलाबाच्या झाडांवर तर खूप बघितलं असेल. नखानं असं खरडून काढलं तरी सुद्धा ते निघत नाही. पेरूवरती, फळांवरती पण ते राहतात. तर हे त्याचं कवच आहे. आता कीटक आत राहतो आणि तो अन्न शोषण करत राहतो. आणि वरनं तुम्ही किती पण औषधं ह्याच्यावर फवारली तरी त्याचा काही उपयोग होत नाही, कारण हे कवच आहे. त्या कवचामुळे त्याच्यापर्यंत, त्या कीटकापर्यंत औषध पोचत नाही. दुसरे आहेत हे बारीक किडे असतात, थ्रिप्स असं म्हणतात. मराठीत मला माहित नाही काय म्हणतात त्याला. आम्ही थ्रिप्स असं म्हणतो. तर बारीक अशी एक लाईन, काळ्या रंगाची लाईन किंवा ठिपका दिसतो. तुम्हाला इथे दाखवते, एक फोटो आहे. ओके. एकदम बारीक काळ्या रंगाची रेष फक्त आपल्याला दिसते. आता हे पण तुम्हाला दिसेल की खालच्या बाजूला आहे. हे लहान आहेत पिल्लं झाल्यानंतर, आणि हे मोठे ऍडल्ट म्हणतो याला आपण. हे थ्रिप्स आहेत. आता हे खूप रॅपिड नंबरनी मल्टिप्लाय होत असल्यामुळे भराभर एक पान, नंतर एका झाडाची सगळी पानं, त्यानंतर आजूबाजूची सगळी झाडं, असं ते कव्हर करत जातात. हे आहे लीफ मायनर्स, म्हणजे पानं उकरून आतमधला त्याचा भाग आहे तो खातात. टनेल काढतात, म्हणजे जसं मायनिंग केलं जातं की डोंगरामध्ये एक टनेल काढून आतमधलं जे मिनरल्स असतात ते काढले जातात. त्याच पद्धतीने हे कीटक आहेत, ते पानाच्या मध्ये घुसतात आतमध्ये आणि मधला जो सगळा हिरवा भाग आहे पानाचा तो सगळा खाऊन टाकतात. आता हा हिरवा भाग खाल्ल्यामुळे 100% तुमच्या पानांमध्ये फोटोसिंथेसिस किंवा प्रकाश संश्लेषणाचा जे काही हे आहे, प्रक्रिया आहे ती होणार नाही. त्यामुळे तुमच्या झाडाला खाद्य आणि हे काही मिळणार नाही. तर हे खूप कॉमन दिसतं. म्हणजे मला वाटतं तुम्ही मेथी वगैरे जरी घरी आणत असला तर मेथीच्या खालच्या बाजूची जी पानं असतात, तर ती त्याच्यावरती नेहमी हमखास 100% आपल्याला अशा प्रकारचं व्हाईट कलरच्या रेषा आपल्याला दिसतात. तर ह्या कीटक इथं आहे बघा, इथे आहे. तो असा उकरत 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 त्या पानाला इथपर्यंत येऊन राहिलेला आहे आणि तिथे त्यांना अंडी घातलेली असतात. हे तुमचे सगळे वेलवर्गीय वनस्पती आहेत. हे पापुद्रा तयार होतो आणि हा पापुद्रा जर तुम्ही काढून बघितला तर त्याच्या खाली त्याची अंडी किंवा त्याच्या आळ्या असतात. आता हे परत प्रोटेक्शन साठी आहे, म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारच्या औषधाची फवारणी केली तरी सुद्धा ते तिथपर्यंत, त्यांच्यापर्यंत ते पोहोचत नाही. हा सुद्धा त्याचा ऍडल्ट आहे. म्हणजे ह्या आळ्या मोठ्या झाल्यानंतर ह्या अशा प्रकारचे कीटक तयार होतात, माशी सारखे दिसतात ते. हा लीफ हॉपर आहेत, म्हणजे तुडतुडे जॅसिड्स असतात, लीफ हॉपर्स असतात, ग्रास हॉपर आहेत. तर हे जे किडे आहेत ते असे जोरात उडतात, एका पानावरून दुसऱ्या पानावर किंवा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर. त्यामुळे त्यांना कंट्रोल करणं फार डिफिकल्ट आहे. हे एक प्रकार नाही, ह्याचे खूप शेकडो प्रकार आहेत, व्हरायटीज आहेत. त्यांना लीफ हॉपर्स असं म्हणतो. हे पण सगळे रस शोषण करून घेणारे सगळे कीटक आहेत. हे ग्रास हॉपर आहेत आपले, क्रिकेट्स, म्हणजे टोळ किंवा ग्रास हॉपर. नंतरचा एक मोठा आता हल्ली आपल्या बागेमध्ये दिसणारा जो घटक आहे, की ज्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये बागेतल्या वनस्पतींचे आणि भाजीपाला आणि हे असेल तर त्याची जास्त प्रमाणात नुकसान होतं, तर ते म्हणजे ह्या सगळ्या स्नेल्स,
गोगलगाई वेगवेगळ्या प्रकारच्या, आता काही शंखवाल्या असतात काही बिनशंखाच्या असतात, स्लग्स म्हणतो आपण त्यांना. इथे दाखवलेलं आहे पालकचं झाड आहे, त्याचे पानं सगळी खाल्लेली आहेत. जास्त सॉफ्ट आणि फ्लेशी पानं मग इंडोर प्लांटची बऱ्याच वेळा असतात, सक्युलंटची असतात. त्याच्यानंतर भाजीपाला तर असतोच असतो. त्या सगळ्या पानांचं आता ऍक्च्युली हे त्यांचं खाद्य आहे. ते काही रोग तयार करण्यासाठी म्हणून किंवा नुकसान करण्यासाठी नसतात, परंतु त्यांची संख्या मात्र खूप झपाट्याने वाढते. आता पूर्वी असं होत होतं की पावसाळ्यामध्ये आपल्याला हे स्लग्स किंवा स्नेल्स आपल्याला दिसत होत्या, पण आजकाल तुम्ही बघितलं की वारंवार मी सांगते की आपल्या बागेमधलं जे क्लायमेट आहे ते आपण बदलतो आणि त्याच्यामुळे वर्षभर आता आपल्याला ह्या स्नेल्स दिसतात. तुम्ही जर तुमच्या मोठ्या मातीच्या कुंड्या असतील, मोठे मोठे असे अडचणीच्या ठिकाणं असतील जिथं की खूप गारवा आहे, पाणी सतत तिथं उपलब्ध असतं आणि अंधार आहे, थोडासा शेड आहे, तर अशा ठिकाणी तुम्ही जर ती कुंडी उचलून बघितली किंवा काही बघितलं तर हमखास तुम्हाला तिथं ह्या स्लग्स आणि स्नेल्स वर्षभर सुद्धा दिसतात. दुसरं म्हणजे वर्षभर सतत पाणी घालणे, खूप खतं असलेली माती आणि कंटिन्युअस प्लांटेशन. आता शेतामध्ये असं असतं की सीझनल प्लांटेशन चालू असतं, वेगवेगळ्या प्रकारची पिकं लावली जातात. तसं बागेमध्ये फार झाडांमध्ये बदल हे केले जात नाही. जसं क्रॉप रोटेशन म्हणतो आपण, की ह्या वर्षी समजा एक पीक काढले तर पुढच्या वर्षी दुसऱ्या प्रकारचं पीक लावलं जातं, लागवड केली जाते वगैरे, तर तसं बागेमध्ये होत नाही. आपण समजा सायकसचं झाड लावलं असेल तर ते 100, 200, 150 वर्ष आपल्या बागेमध्ये राहतं आणि आपण उलट कौतुक करतो की जितकं ओल्ड प्लांट असेल तर तितकं जास्त ते चांगलं किंवा त्याला जास्त महत्व असतं. तर असं जर कंटिन्युअसली ठराविक प्रकारची झाडं कंटिन्युअसली आपण लावत राहिलो तर रोग सुद्धा वाढण्याचं प्रमाण पण वाढत जातं. आता हे सगळी पानं खातात, जरबेराची पानं दिसतात तुम्हाला. हे स्लायमी त्यांचं आपल्याला माहिती आहे. गोगलगाय आहे का नाहीत आपल्या बागेमध्ये हे कसं ओळखायचं, जरी गोगलगाय दिसली नाही तरी सुद्धा, तर असं सिल्वरी कलरचे त्याचे जे मार्किंग्स असतात, त्यांच्या शरीरामधून जो द्रव पदार्थ सिक्रीट होत असतो तर ते वाळल्यानंतर तो चमकतो. तर तसं जर दिसत असेल तर 100% ओळखायचं. झाडाच्या पानांवरती कुंड्यांच्या साईडला जर बघितलं तर त्याच्यावरती सुद्धा दिसते की आपल्या बागेमध्ये गोगलगाई आहेत. आणि जर तुम्ही ॲक्वेटिक पॉन्ड तयार केला असेल, कमळं लावत असाल, तर 100% तुमच्या बागेमध्ये गोगलगाई आणि स्लग्स ह्या येणारच. हे त्याचं मॅनेजमेंट आहे, त्याच्याबद्दल नंतर बोलू. हा एक घटक आहे त्याच्याबद्दल मला बोलायचं कारण हा मातीमध्ये असतो आणि खूप सगळ्या म्हणजे जवळजवळ बागेतल्या तुमच्या झाडांचं नुकसान करतो. तो पण डोळ्याला दिसत नाही. इथे मी फोटो दाखवलेला आहे, पण हा मायक्रोस्कोप खाली आपल्याला एवढा दिसतो. तर हा साधारण अर्थवर्म सारखा दिसायला आहे, परंतु तो अर्थवर्म नाहीये, तो नुकसान करणारा आहे. काही त्यांच्यामधले चांगले पण स्पीसीज आहेत जे मदत करणारे आहेत, पण बरेचसे जे निमॅटोड म्हणतो आम्ही त्यांना, तर ते असे असतात, झाडाच्या खाली मुळं जी आहेत त्या मुळांना इन्फेक्शन करतात, मुळांना गाठी तयार होतात आणि त्या गाठींमध्ये ते राहतात, काही वेळेला मातीमध्ये राहतात. आता ह्या रोगाला जास्त घाबरायचं कारण एवढ्यासाठी आहे की एकतर ते डोळ्याला दिसत नाहीत, नुकसान खूप करतात. दुसरं म्हणजे त्यांना कंट्रोल करणं फार अवघड असतं. कारण कसं बघ, तुमचं एक झाड आहे आणि त्याला वरनं झाडांच्या पानांवरती बुरशी पडली आहे, बॅक्टेरियल डिसीज झालाय आणि काही झालंय, तर तुम्ही ते झाड उपटून काढून तुम्ही काहीतरी त्याला डिस्ट्रॉय करू शकता किंवा त्याच्यावरती आपण फवारणी करू शकतो, वेगवेगळ्या औषधांची ट्रीटमेंट देऊ शकतो, काहीतरी आपल्याला करता येऊ शकतं. परंतु हे जे निमॅटोड आहेत ते मातीमध्ये असतात आणि मातीमध्ये खूप खोलवरपर्यंत ते असतात. तर तुम्हाला औषधं जरी घालायची ठरवली आपण, तरी बागेमधल्या तुम्ही इमॅजिन करून बघा की पूर्ण बागेमधली सगळी माती तुम्हाला जर ट्रीट करायची असेल तर ते अशक्य आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला केमिकल्स वापरले पाहिजेत. दुसरं म्हणजे की किती खोलीवरतीपर्यंत आपलं औषध जाऊ शकतं. आपण काय शेतासारखं आपली बाग आहे ती सगळी नांगरून काढू शकत नाही किंवा खाली खोलपर्यंत उकरून सगळी झाडं काढून टाकून आपण त्या मातीला ट्रीटमेंट देऊ शकत नाही. त्यामुळे निमॅटोड जर एकदा झाले आपल्या बागेमध्ये तर त्यांना कंट्रोल करणं हे अत्यंत अवघड असतं. त्यामुळे सुरुवातीलाच निमॅटोड न येऊ देणं हेच सगळ्यात महत्वाचं असतं. त्यामुळे जसं मी म्हटलं की जेव्हा आपण सीडलिंग्स आणतो, जेव्हा आपण कटिंग्स आणतो किंवा मुळासकट काही रोपं एकमेकाच्या बागेतनं जेव्हा आपण आणतो एक्सचेंजमध्ये, त्यावेळेला त्यांचं खूप व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. जर कुठल्याही झाडाच्या मुळांना कसल्याही प्रकारच्या गाठी दिसत असतील तर ते न लावलेलं हे सगळ्यात चांगलं. हा अशा पद्धतीनं त्या मुळांमध्ये घुसत असतो ऑर्गॅनिझम. त्यानंतर हा एक आहे की
इथे जे दिसतंय तुम्हाला फोटोमध्ये जे दिसतंय हे तर खूप झाडांवरती मला वाटते तुम्ही ऑब्झर्व केलेलं असेल. फायटोप्लाझ्मा नावाचा आहे, त्याला मराठीत काही नाव नाहीये, मला नाही सांगता येणार. हा एक व्हायरस म्हणजे विषाणू सारखाच एक ऑर्गॅनिझम आहे आणि त्याच्या ते आपल्या जे गार्डन प्लांट्स आहेत त्या गार्डन प्लांटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सापडणारा तो ऑर्गॅनिझम आहे. त्यामुळे त्याचे जे सिम्पटम दिसतात, लक्षणं जी असतात ती अशा पद्धतीची दिसतात. आता इथे फुलं जर बघितली असतील, हीच फुलं आहेत ही ती 100% फुलं ही हिरवी तयार होतात आणि त्याचं स्ट्रक्चर चेंज झालेलं दिसतंय. दुसरा अजून एक घटक आहे, त्याला आपण काय म्हणतात, त्याला परजीवी किंवा परभक्षी वनस्पती असं पण म्हणतो. ओके, त्याला आम्ही पॅरासाइट्स असं म्हणतो. हे तुम्हाला अमरवेल वगैरे बऱ्याच जणांना माहित असेल, पिवळ्या रंगाचं असं वायर सारखं स्ट्रक्चर दिसतं. डुरांटाच्या ह्याच्या झाडांवरती वगैरे खूप आपल्याला दिसतं बऱ्याच वेळा. पूर्ण झाडं ते सगळे त्यांनी ऑक्युपाय करून टाकलेले असतात. तर ही सगळ्या वनस्पती ज्या आहेत त्या ह्या आपल्या मेन झाडांवरनं च्या मुळातनं किंवा खोडांमधून वगैरे अन्न शोषून घेत असतात. आता हे दृश्य तर तुम्ही खूप वेळा बघितलेलं असेल, हे दृश्य पण बघितलेलं असेल. आपण जेव्हा प्रवास करतो, मोठ्या मोठे झाडं असतात रस्त्याच्या कडेला, त्या झाडांच्या बुंध्यांवरती असे झाडांचे गुच्छ आलेले असे दिसतात. तर ही झाडं जी आहेत ही पॅरासाइट्स आहेत ऍक्च्युली, म्हणजे वनस्पती वर्गीयच आहेत, परंतु ते दुसऱ्या झाडांवरती रोग तयार करत असतात. तर बागेमध्ये थोडे आपल्याला हे कमी दिसतील, हा खूप मोठ्या प्रमाणात दिसतो. दुसरा दिसणारा म्हणजे हा आहे, ह्याला स्ट्रायगा असं म्हटलं जातं. हा मात्र खूप मोठ्या प्रमाणात दिसतो. अगदी म्हणजे आश्चर्य वाटेल तुम्हाला की चंदनाचं झाड आहे, आपण खूप त्याला मानतो, त्या झाडाला महत्वाचं आहे अत्यंत ते, पण चंदनाचं झाड हे सुद्धा रूट पॅरासाइट म्हणूनच वाढत असतं. आता आणखीन एक घटक आहे जो शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बागांचं नुकसान करतो, तो म्हणजे ह्या खारुताई असतील किंवा रोडंट्स, उंदीर आणि चिचुंद्र्या, घुशी वगैरे हे जे सगळे आहेत, तर हे सुद्धा हे सुद्धा रोग तयार करतात. ह्याला पण रोगच म्हटलं जातं यांच्या, कारण दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे ते स्वतः झाडं खातात किंवा ते नुकसान करतात, ही गोष्ट वेगळी. तुम्ही बिया लागवड केली असेल तर रात्रीतनं येऊन तुमच्या सगळ्या बिया बेडमधल्या खाऊन जातात वगैरे, ते तर डायरेक्ट झालं नुकसान, परंतु इनडायरेक्ट म्हणजे ते रोग कॅरी करतात. तर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर त्यांचा वावर खूप ठिकाणी असतो, पण त्यांचा वावर अशा ठिकाणी असतो की जिथे खूप अंधार आहे, मॉइश्चर आहे आणि कुजलेलं वस्तू खूप आजूबाजूला असणार आहेत, ऑर्गॅनिक मॅटर खूप आहे. तर अशा ठिकाणी बिळांमधून वगैरे ते नेहमी राहतात आणि खूप लांब लांब इकडे तिकडे प्रवास करत असतात. त्यामुळे ते स्वतः नुकसान करण्यापेक्षा ते जे डिझीज कॅरी करतात, हा त्यांचा रोल जास्त महत्वाचा असतो. तर रोडंट्स यांना सुद्धा रोग तयार करण्यातला एक घटक, महत्वाचा घटक मानलं गेलं पाहिजे. इथे मी एकच फोटो दाखवलेला आहे, हा एवढ्यासाठी की जसं मी मगाशी म्हटलं की पाणी खूप जास्त प्रमाणात जरी घातलं तरी आपल्या झाडांना ते नुकसानदायक असतं, कमी प्रमाणात घातलं तरी नुकसान होतं. वेगवेगळ्या प्रकारच्या डेफिशियन्सीज ज्या आहेत आपल्या सॉईलमध्ये, सॉईल टेस्टिंग हे महत्वाचं आहे. फक्त शेतकरी लोकांनीच केलं पाहिजे असं नाही, तर गार्डन करत असताना पण प्रत्येकानं आपल्या सॉईलचं टेस्टिंग करणं आवश्यक आहे. कारण काही वेळेला आपण काय करतो, आपल्या सॉईलमध्ये जरी भरपूर नायट्रोजन असेल, पोटॅशियम असेल, फॉस्फरस असेल, तरी आपण केमिकलच्या फॉर्ममध्ये, फर्टिलायझरच्या फॉर्ममध्ये गरज नसताना आपण ते ऍड करतो. तर कमी असतील न्यूट्रिएंट्स तरी पण त्रास होतो झाडांना, आणि एक्सेस मध्ये असतील तरी सुद्धा त्याचं नुकसान होत असतं. तर हे काय सगळं मी एक्सप्लेन करत नाही, पण हे सगळं हा चार्ट हेच दाखवतो की कुठल्या कुठल्या घटकांमुळे काय काय त्रास होऊ शकतो, वनस्पतींना कुठल्या कुठल्या प्रकारचे रोग होतात. नेक्स्ट महत्वाचं गोष्ट सांगायची आहे की कंट्रोल कसे करायचे. आता ह्याच्यामध्ये जास्त सगळ्यांना इंटरेस्ट आहे. क्रॉप रोटेशन म्हणजे झाडं जी आहेत ती बदलत राहायला पाहिजेत, झाडांच्या जागा सुद्धा बदलल्या पाहिजेत, जेणेकरून कंटिन्युअसली एकाच ठिकाणी ते झाड राहता कामा नये, किंवा झाडांच्या व्हरायटीज ज्या आहेत त्या थोड्या बदलत राहा. तुम्ही जेव्हा लावता, लागवड करता, तुमचं बागेचं जेव्हा प्लॅनिंग केलं जातं त्यावेळेला काही बेड्स, काही कुंड्या किंवा काही भाग असा ठेवायला पाहिजे की जिथे कंटिन्युअसली चेंजेस केले गेले पाहिजेत. जरी आपल्याला एखादं फ्लॉवरिंग प्लांट खूप आवडत असलं तरी सुद्धा दरवेळेला परत परत दरवर्षी तेच लावलं पाहिजे असं काही इसेन्शियल नाहीये. तर जसं शेतामध्ये रोटेशन केलं जातं त्याच पद्धतीनं रोटेशन आपल्या बागेमध्ये सुद्धा ठेवलं गेलं पाहिजे.
त्याच्यानंतर डायव्हर्सिटी प्लांटची असली पाहिजे, जेणेकरून एकच रोग आहे म्हणजे तुम्ही कंटिन्युअस सगळीकडे, आता तुम्ही मला वाटतं लॉनच्या बाबतीमध्ये हे बऱ्याच जणांनी अनुभव घेतलेला असेल की एखादं वीड जर तुमच्या लॉनमध्ये शिरलं तर कितीही आपण कष्ट घेतलेले असले तरी ते लॉन मधले वीड्स कंट्रोल करणं किती डिफिकल्ट असतं. त्याच्यानंतर काही वेळा तुम्हाला असं दिसतं की काही ठिकाणी पॅचेस असे तयार होतात, माती दिसते आणि तिथलं वीड किती प्रयत्न केला तरी तुमचं ग्रास आहे, लॉन ग्रास आहे, ते वाढत नाही. तर तिथे सॉइल मध्ये इन्फेक्शन असतं आणि तेवढी सॉइल काही तुम्ही बदलू शकत नाही ना, त्याला काही ट्रीटमेंट देऊ शकता आणि हळूहळू थोड्या दिवसांनी असे अनेक पॅचेस तयार होत जाताना तुम्हाला दिसतात. मग तुम्हाला पूर्ण तो लॉन काढून टाकून ट्रीटमेंट देऊन मग तुम्हाला परत नवीन लॉन लावावी लागते. तर काही वेळेला रोग जे आहेत ते कंट्रोल करणं डिफिकल्ट असतं. रोगांना एका प्रकारचे ऑर्गॅनिझम किंवा एका प्रकारची जागा, एका प्रकारची क्लायमेट जास्त प्रमाणात मिळालं तर ते जास्त फोफावतो. जसं की आता आपल्या कोरोनाचं आपण उदाहरण बघतोय. ह्युमन बिंग जर त्याचे होस्ट असतील तर ह्युमन बिंगचं पॉप्युलेशन एवढं आहे की त्याला सहजासहजी होस्ट मिळतात आणि त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रसार होतो. तेच बागेमध्ये आणि बागेतल्या झाडांच्या रोगांच्या बाबतीत सुद्धा आहे. त्याच्यानंतर वेळच्या वेळेला प्लांटेशन करणे. कसं असतं, जसं मी मगासपासून सांगते की हे सगळं मी ठीक आहे की सायंटिफिकली मी हे सगळं बोलते, पण तुम्हाला हे कसं जमणार. तर समजा कीटक असतात तर कीटकांचं लाईफ असतं, लाईफ सायकल चालू असतं. तर थोडंसं तुमचं ऑब्झर्वेशन पाहिजे की कुठल्या महिन्यांमध्ये, कुठल्या सीझनमध्ये, कुठल्या प्लांट्स वरती आपल्याला जास्त दिसत आहेत ते, आणि मग काय करता येईल की जेणेकरून त्यांची लाईफ सायकल ब्रेक करता येईल. म्हणजे समजा अंड्याच्या कंडिशन मध्ये असताना जर समजा तुम्हाला काही ट्रीटमेंट देता आली, म्हणजे ते इन्सेक्ट्स आहेत, त्यांच्या पुढच्या स्टेजेस आपल्या ह्याच्यात नाही चाल्या, तर मग आपल्याला कंट्रोल करता येईल का, किंवा त्यांच्या आयुष्यातली कुठली स्टेज, म्हणजे त्यांचे लार्वे म्हणजे आळ्या डिझीज प्रोड्यूस करतायत का ऍडल्ट्स करतायत वगैरे, तर हे थोडंसं आपल्याला स्वतःलाच तो एक्सपिरियन्स घेऊन शिकायला लागेल आणि ओळखायला यायला लागेल. तर तुम्हाला तुमचं गार्डन आहे ते हेल्दी ठेवता येईल. रेझिस्टंट व्हरायटीज, रोग प्रतिकारक व्हरायटीज ज्या म्हणतो आपण त्या मिळतात, परंतु ऑर्नामेंटल प्लांट्स मध्ये त्या जास्त मिळत नाही किंवा ते करणं जास्त शक्य नसतं, किंवा कारण हायब्रिडायझेशन क्रॉप्स मध्ये जेव्हा केलं जातं तर त्याच्यामध्ये खूप वर्ष त्याच्यामध्ये कष्ट घेतले जातात आणि त्यामुळे रेझिस्टंट व्हरायटीज तयार होतात. आता गार्डन प्लांट जर तुम्ही ऑब्झर्व केले असतील तर दरवर्षी तुम्हाला नवीन नवीन प्रकारच्या व्हरायटीज तुम्हाला मार्केटमध्ये आलेल्या दिसतात. हे इतक्या फास्ट कसं होतं, कारण त्यांचे जे ब्रीडिंगच्या ज्या मेथड आहेत त्या वेगळ्या आहेत, त्या खूप शॉर्ट असतात आणि त्याचं लाईफ पण शॉर्ट असतं. ते आता मी खूप सायंटिफिकली एक्सप्लेन करत नाही, पण असं असतं की ऑर्नामेंटल प्लांट्स मध्ये ब्रीडिंग जेव्हा होत असतं तर ते तात्पुरतं किंवा टेम्पररी किंवा शॉर्ट टाइम पिरियड साठी असतं. त्यामुळे लोक खूप कष्ट घेऊन त्याच्यामध्ये रेझिस्टंट व्हरायटीज तयार करत नाही. त्या तशा प्रकारच्या व्हरायटीज त्यामुळे आपल्याला ऑर्नामेंटल प्लांट मध्ये फारशा मिळत नाही. आता भाजीपाल्यांमध्ये किंवा वांग्यामध्ये तुम्ही बीटी वगैरे, कॉटन किंवा बीटी वांग वगैरे हे ऐकलं असेल, पण त्याचं प्रमाण पण खूप कमी आहे. त्यानंतर प्रिव्हेन्शन म्हणजे आपल्याला रोग होण्यापासून जर आपल्या गार्डन मध्ये आपण जर त्याला प्रिव्हेंट करू शकलो तर जास्त बरं. त्यासाठी बऱ्याच गोष्टी आता मी बोललेली ऑलरेडी, ते परत बोलत नाही कारण दुसरं काही सांगायचं आहे. थोडक्यात कंट्रोल मेजर वरती मला म्हणाले होत्या मॅडम की तुम्ही बोला, पण बायोलॉजिकल कंट्रोल मेजर जे आहेत ते खूप म्हणजे व्हास्ट विषय आहे तो. त्याच्यात असं हे सगळ्यात पहिली गोष्ट असं की त्याचे फॉर्म्युलेशन जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे अवेलेबल नाही. आता बायोलॉजिकल कंट्रोल, ऑर्गॅनिक कंट्रोल किंवा बायोलॉजिकल कंट्रोल जे आहेत त्याच्यामध्ये जे पेस्टिसाइड्स किंवा जे काही मिळतात आपल्याला ते दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे वनस्पतीजन्य जे असतात, विविध वनस्पतींचे विविध एक्स्ट्रॅक्ट असतील, म्हणजे रस काढून किंवा त्याच्यातले ऑइल्स असतात किंवा त्याच्यामधला लॅटेक्स असतो, असं वापरलं जातं. तर त्याचं मात्र प्रोडक्शन आणि उपलब्धता ही खूप कमी आहे. आपल्याकडे आपल्याला ते सहजासहजी उपलब्ध होत नाही. आणि दुसरं म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम वापरले जातात. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे एक समजा इन्सेक्ट पेस्ट आहे, कीटक आहे, तर त्याला खाणारा किंवा त्याच्यावरती रोग तयार करणारा एखादा बॅक्टेरिया असेल किंवा एखादा फंगस असेल तर ते वापरलं जातं. तर ह्या दोन प्रकारे आपण बायोलॉजिकल कंट्रोल आपल्या गार्डन मध्ये वापरू शकतो. पण त्याचे जे फॉर्म्युलेशन्स आहेत
ते आजकाल बऱ्याच कंपन्या करतायत, तर पण ते खूप कमी प्रमाणात आहेत. त्या भारतामध्ये मी तर तुम्हाला लिस्ट दाखवते की जे उपलब्ध आहेत बायोलॉजिकल कंट्रोल मेजर्स, ते प्लांट एक्स्ट्रॅक्ट वापरता येतात. म्हणजे वनस्पतींचे आपण रस वेगवेगळ्या प्रकारचे, त्याच्यामध्ये कडुलिंब तुम्हाला माहित आहे, गार्लिक माहित आहे, म्हणजे लसूण आहे, त्याच्यानंतर हळद आहे, त्याच्यानंतर तंबाखू आहे, आलं आहे, त्याच्यानंतर मिरची वगैरे पण काही ठिकाणी वापरली जाते. म्हणजे जनरली जे काय म्हणता येईल आपण स्पाइसेस म्हणून वापरतो किंवा ज्याच्यामध्ये करोजिव्ह प्रॉपर्टीज असणारे, आता हे दोन प्रकारे काम करतात. कुठल्याही प्रकारचं प्लांटचा एक्स्ट्रॅक्ट जेव्हा आपण वापरतो बागेमध्ये, ते काय करतं नेमकं हे सांगते. कुठलीही किडीला मारत नाही किंवा कुठल्याही रोगाला कंट्रोल नाही करत. काय करतं ते, की समजा कीटक आहे, तर मगाशी मी तुम्हाला बरेचसे कीटक दाखवले. ते दोन प्रकारचे कीटक असतात. एकतर ते रस शोषून घेतात वनस्पतीमधला, किंवा डायरेक्ट ते पानं किंवा वनस्पतीचा भाग काही खातात कुरतडून. तर ते काय करतं, जेव्हा आपण त्याच्यावरती स्प्रे मारतो त्यावेळेला ते खाताना किंवा शोषून घेत असताना रस, तो आपण जे काही त्याच्यावर स्प्रे मारलेला असतो तो पण त्यांच्या पोटामध्ये किंवा शरीरामध्ये जातो. आता समजा आपण मिरची खूप अति प्रमाणात खाल्ली, तंबाखू अति प्रमाणात खाल्ली, लसूण किंवा काही एक्स्ट्रॅक्ट जर खूप अति प्रमाणात खाल्ला, तर आपल्या शरीरावरती सुद्धा परिणाम होतो, आपल्याला पण त्रास होतो. तसाच त्या कीटकांना त्रास होतो. एक तर असं होतं की त्यांचं जे फिडिंग आहे ते कमी होतं. म्हणजे त्यांना जाणवतं की हे पान किंवा ह्या प्रकारचं झाड खाल्ल्यानंतर आपल्याला त्रास होतो, आणि मग ते डिटरंट असं म्हणतो आम्ही त्याला. म्हणजे पुढच्या वेळेला तो त्या झाडाला तोंड लावत नाही किंवा ते झाड खायचं ते बंद करतात. किंवा दुसरं म्हणजे की त्यांच्या फिजिओलॉजीमध्ये काहीतरी, शरीरामध्ये काहीतरी परिणाम होतात आणि ते मग खायचं बंद करतात. तो त्याला डिटरंट्स असं म्हणतात. तर हे जे काही वनस्पतीजन्य आपण जे काही वापरतो फवारण्यासाठी, त्याचं काम हे आहे. आता काही जणांनी मला सांगितलं की शिके काही रिठा वगैरे अशा प्रकारचे, तर हे सगळे तुम्ही जर ऑब्झर्व केले असतील तर हे खूप स्ट्रॉंग प्रकारचे मेडिसिनल प्लांट्स आहेत किंवा ॲरोमॅटिक प्लांट्स आहेत, ज्याच्यामध्ये ऑइल्स आणि हे सेकंडरी मेटाबॉलाइट्स असतात. तर हे त्या कीटकांच्या शरीरामध्ये गेल्यानंतर त्यांना त्रास होतो आणि मग ते वनस्पती खाण्याचं बंद करतात. त्या हे एकच खरं म्हणजे त्याचा यूज आहे. दुसरे इथं मी लिस्ट दिलेली आहे, खूप मोठी लिस्ट आहे. इथे तुम्ही नंतर वाचा, कदाचित हे सगळं वाचन करणं शक्य नाहीये. अश्वगंधा आहे, बेल आहे, खूप आहेत, युकॅलिप्टस आहे, आणि हे कोणाच्या अगेन्स्ट वापरले जातात. आता बॅक्टेरिया, फंजाय, व्हायरसेस, हे कुणाच्या अगेन्स्ट वापरले जातात एक्स्ट्रॅक्ट, ते सगळं दिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काय महत्वाचे घटक आहेत ते पण इथे दिलेले आहेत. त्यांची बॉटॅनिकल नेम्स वगैरे ते काही गरज नाही, तर इथे कॉमन नेम्स दिलेले आहेत की त्याच्यामध्ये काय आहे आणि ते कशाच्या अगेन्स्ट वापरता येऊ शकतं. आता बऱ्याच वेळा तुम्हाला असं दिसेल की कडुलिंबाचा एक्स्ट्रॅक्ट वापरा म्हणून सांगितलेला असतो, पण तुम्ही कडुलिंबाचं झाड जर बघितलं तर कडुलिंबाच्या झाडावरती सुद्धा अनेक रोग दिसतात. तर त्याला रेझिस्टंट असणारे सुद्धा काही ऑर्गॅनिझम असतात. कंटिन्युअसली एकाच प्रकारचं जर आपण कुठल्याही प्रकारची फवारणी करत राहिलो तर त्याला सुद्धा रेझिस्टन्स हे निर्माण करतात. त्यामुळे ऍक्च्युली असं करायला पाहिजे की बागेमध्ये सुद्धा फवारणी करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन करावे लागतात. म्हणजे कशात तरी काहीतरी मिक्स करून बघणे, फवारणे. आता तुम्ही अनेक जर सायंटिफिक पेपर जर बघितले असतील तर त्यात पण असंच केलं जातं. रिसर्च कसा केला जातो की एखादा जीवाणू आहे, विषाणू, कीटाणू, कीटक आहे, त्याच्यावरती जर कंट्रोल मेजर शोधायचा असेल तर त्याच्यावरती एक्सपेरिमेंट केले जातात. की मी पाण्यामध्ये 5% पानं घेऊन क्रश करून त्याचा रस काढला आणि तो फवारून बघितला, त्याचा काही नाही परिणाम झाला. मग मी 10% फवारून बघितला, 20%, मग मी प्रमाण वाढवलं, कमी केलं. हे तसं बघायला तर खूप सायंटिफिक आहे असं नाही, पण असं एक्सपेरिमेंटली करावं लागतं. असं त्याला एक्झॅक्ट हे नाही आहे की 10 मिरच्या मी कुटल्या आणि मग माझ्या 10-50 झाडांवरती फवारल्यावर मग माझा रोग कंट्रोल झाला, असं नसतं. त्याला आपल्याला एक्सपेरिमेंटेशन करावं लागतं आणि हे एक्सपेरिमेंट प्रत्येकानं आपापल्या बागेमध्ये करावं लागतं. जेव्हा तुम्ही ऑर्गॅनिक मेथड्स जेव्हा वापरतात त्यासाठी सांगते मी, की जर तुम्ही तंबाखू आणायची, तंबाखू मार्केटमध्ये अवेलेबल असते, त्याचं पाण्यामध्ये रात्रभर भिजत घालून ठेवायची, दुसऱ्या दिवशी गाळून ती समजा तुमच्या स्प्रेमध्ये भरून तुम्ही जर झाडांवरती फवारली, तर हे जे सगळे कीटक आहेत, म्हणजे जे तुम्ही ऍफिड्स, मावा आहे, मिलीबग्स आहेत वगैरे, अशा प्रकारचे जे सॉफ्ट बॉडी असणारे इन्सेक्ट असतात, कीटक असतात, त्यांच्यावरती त्याचा परिणाम होत असतो.
अगदी साधी गोष्ट मी नेहमी सांगते, की हे जेव्हा कीटक होत असतात, तेव्हा ते आपल्या शेंड्याच्या झाडांच्या शेंड्यांवरती नेहमी असतात. तर पाण्याचा साधा तुम्ही पाणी घालत असताना खूप जोरात तुम्ही स्प्रे मारला त्या पाण्याचा, फोर्सनं पाणी त्यांच्यावरती मारायचं, ते वॉश आउट झाले पाहिजे. आता काही जण असं म्हणतात, की खाली वाहून गेल्यानंतर मग ते परत येत नाहीत का? थोड्याफार प्रमाणात येतात. बरेचसे त्यातले सॉफ्ट बॉडी असल्यामुळे ते ड्राउन होतात, म्हणजे बुडून मरतात तेवढ्या पाण्याच्या स्प्रेनं. मातीमध्ये पडल्यानंतर तर ते पूर्ण मरून जातात. काही जरी त्यातले टफ असले आणि त्यांनी परत चढायचा झाडावरती प्रयत्न केला, तरी सुद्धा झाडाच्या शेंड्यापर्यंत पोहोचणं तसं त्यांच्या दृष्टीनं फार कठीण असतं. त्यामुळे पाण्याचा फवारा मारून सतत दररोज त्याला सारखं धुणे, तर हा सगळ्यात बेस्ट मेथड आहे बऱ्याचशा कीटकांसाठी. तुम्ही त्याला वॉशआउट करत राहिला तर हळूहळू त्यांची संख्या कमी होत जाते. आता गोगलगाई वगैरे असतात, तर ह्याला सुद्धा तुम्ही हँड पिक करणे हे सगळ्यात बेस्ट असतं. म्हणजे गोळा करायचा सरळ. एक हाताने दिसली की गोळा करायची. आता कमळाची तुमची टाकी आहे समजा, कमळाच्या पानांच्या खालच्या बाजूला असतात. कमळाचं पान उलटं करायचं आणि हाताने सरळ त्या काढून टाकायच्या. आता तुमच्याकडे समजा चुना वगैरे असतो, तर एखाद्या भांड्यामध्ये चुन्याचं पाणी केलं आणि त्याच्यामध्ये टाकून दिल्या त्या, तर त्या सगळ्या मरून जातात. किंवा ऊन पडला असेल कडक, त्यांना गोळा करा आणि उन्हामध्ये टाकून द्या. थोड्या वेळाने त्या सगळ्या कडक उन्हामुळे चटके बसून त्या मरून जातात. तर हँड पिकिंग, हँड रिमूव्हल, एखाद्या झाडाला तुमच्या फांदीला काही पानांना ठराविकच रोग दिसत असेल, तर तेवढीच फांदी छाटून टाकणे, ती जाळून टाकणे, म्हणजे पूर्णपणे त्याला डिस्ट्रॉय करणं. तर हे काही वेळेला बऱ्याच वेळा बेनिफिशियल असतं. आता इथे या टेबलमध्ये असं भरपूर दिलेलं आहे, की याचं बार्क वापरली जाते, याचं सीड वापरतात, ह्याचं स्टेम वापरतात वगैरे. पण ह्याचे ऍक्च्युली जे फॉर्म्युलेशन असतात, ते असं रेडीमेड औषधं अशी बाटल्यांमध्ये भरून आपल्याला विकत मिळतातच असं नाही. त्याच्यामध्ये ती झाडं दिलेली असतात, त्याला कारण आहे की त्याच्यामध्ये त्या प्रॉपर्टीज असतात, की जेणेकरून आपण ते डिझीज कंट्रोल करण्यासाठी वापरू शकतो. पण आपल्याला खूप जण मला असं विचारत राहतात, की मग हे औषध कुठं मिळतं? मग त्याचं नाव काय आहे? मग मार्केटमध्ये त्याचं नाव काय असतं? कमर्शियल नाव काय असतं? तर तसं असत नाही. सगळ्याचेच फॉर्म्युलेशन आपल्याला मिळतात असं नाही. काही वेळेला आपणच एक्सपेरिमेंटली ते करून बघावे लागतात. काही फॉर्म्युलेशन डेफिनेटली आहेत, पण ते खूप कमी झाडांचे आहेत. म्हणजे एक 4-5 झाडं, मेन झाडं जर तुम्ही घेतली, तर त्याच्यापासूनच फक्त बायोपेस्टिसाइड्स काढले जातात. जसं की तंबाखू आहे, त्याच्यानंतर शेवंती आहे, त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला, टर्मेरिक आहे, त्याच्यानंतर काय दवना असतो, दवना आर्टेमिशिया, मला वाटते बऱ्याच जणांना माहित असेल दवना. तर असे एक 4-5च प्लांट्स आहेत, की त्या प्लांट्स पासून हे पेस्टिसाइड जे आहे ते मार्केटमध्ये तयार केले जातात आणि ते कमर्शियली उपलब्ध असतात. आता हे मी भारताची स्थिती तुम्हाला साधारण दाखवलेली आहे, कारण कुठलेही बायोपेस्टिसाइड जर मार्केटमध्ये यायचं असेल, तर त्याला रेजिस्ट्रेशन असावं लागतं. तर हे रेजिस्ट्रेशन सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड अँड रेजिस्ट्रेशन कमिटी यांच्याकडून रेजिस्ट्रेशन म्हणजे लायसन्सिंग पहिल्यांदा आपल्याला फॉर्म्युलेशनसाठी घ्यावं लागतं. तर आता सध्या उपलब्ध जे मार्केट आहे पूर्ण बायोपेस्टिसाइडचं भारतामधलं, त्याच्यामधले फक्त 5% पेस्टिसाइड हे बायोपेस्टिसाइड आहेत. उर्वरित 95% पेस्टिसाइड जे आहेत ते सगळे केमिकल फॉर्म्युलेशन्स वापरलेले आहेत. तर 15च फक्त ऑर्गॅनिझम असे आहेत, म्हणजे सगळेच प्लांट्स असतील, निमॅटोड्स असतात, व्हायरसेस असतात, की जे बायोपेस्टिसाइड म्हणून वापरले जातात. त्यामुळे आपल्याला जेवढ्या मोठ्या प्रमाणात, खूप मोठ्या प्रमाणात वापरले जातात असा आपला समज असतो, तसं नाहीये. फक्त 15च प्रकारचे ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांच्यापासून किंवा त्यांना बायोपेस्टिसाइड म्हणून वापरलं जातं. आणि भारतामध्ये उपलब्ध असे फॉर्म्युलेशन किती आहेत मार्केटमध्ये उपलब्ध? तर 970 आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, आणि ते उपलब्ध असतीलच नेहमी असं नाही. आता 200 प्रॉडक्ट जे अवेलेबल आहेत साधारण, ते वेगवेगळ्या कीटक आहेत त्यांना मारणाऱ्या ज्या बुरशी आहेत त्यांचे आहेत. हे त्यांची नावं आहेत, ती काही मी वाचत नाही. त्याच्यानंतर निमॅटोड्स, जसं मी सांगितलं की अर्थवर्म सारख्या ज्या अळ्या आहेत ज्या मातीमध्ये असतात, त्यांना मारणारे काही बुरशी आहेत, तर त्या वापरल्या जातात, त्या मिळतात आपल्याला. त्या जवळजवळ 30 प्रॉडक्ट जे आहेत ते बीटी, जे मी आता म्हटलं बीटी कॉटन किंवा बीटी, तर त्याच्यावरती बेस्ड आहेत, त्याच्यावरती रजिस्टर केले गेलेले आहेत. तर हे सगळे आता तुम्हाला कॉटन वगैरे माहित असेल,
की त्याची जी बोंड असतात तर ते प्रोटेक्शनसाठी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आळ्या वगैरे असतात त्यांना कंट्रोल करण्यासाठी ते वापरले जातात. 12 जे आहेत हे इस्रायलेन्सिस म्हणजे हे दुसऱ्या प्रकारची बीटीची स्पीसीज आहे, सबस्पीसीज, आणि 3 असे म्हणून 30 हे 12 आणि 3 हे बॅक्टेरियल काय म्हणता येईल बायोपेस्टिसाइड आहे. 2च फक्त व्हायरसेस जे आहेत त्यांचं प्रोडक्शन केलं जातं आणि त्यांच्यापासून तयार होणारे वेगवेगळे कमर्शियल 22 प्रॉडक्ट आहेत. पण ऍक्च्युली त्या सगळ्या प्रॉडक्ट्स मध्ये व्हायरस हे 2च प्रकारचे आहेत. हे 2 नावं दिलेली आहेत मी तुम्हाला इथे. आणि हा जो आहे स्पोडोप्टेरा ह्याचे फक्त 5 प्रॉडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर निमॅटोडच्या स्पीसीज काही वापरल्या जातात भारताच्या मार्केटमध्ये, त्याच्या फक्त 4च स्पीसीज आहेत, 4च व्हरायटीज वापरल्या जातात. असं सगळं मिळून जर सांगितले तर 907च वेगळ्या प्रकारचे 970 मायक्रोबियल फॉर्म्युलेशन आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे कोल्हापुरात सुद्धा जर तुम्ही असं म्हटलात की मला सुद्धा असं वाटतं भरपूर वेळा की आपण पूर्ण सगळं ऑर्गॅनिक केलं पाहिजे आणि फर्टिलायझर किंवा आपल्याला खतं वगैरे पर्यंत ठीक आहे की आपण घरातल्या घरात आपण बरेचसे ऑर्गॅनिक हे करू शकतो. पण जेव्हा रोग प्रतिकार आपल्याला काही वापरायचे असतात केमिकल्स, त्यावेळेला थोडेफार केमिकल हे वापरावे लागतात, नाईलाज असला तरी सुद्धा, नाहीतर आपल्याला डिझीज कंट्रोल करणं तसं फार डिफिकल्ट जातं. दुसरं म्हणजे की हे जे सगळे प्रॉडक्ट आहेत ते खूप कमी प्रमाणामध्ये उपलब्ध असतात. ते रेडीली एवढ्या अवेलेबल मार्केटमध्ये असत नाहीत. ते खूप शोधावे लागतात किंवा आणावे लागतात आणि तरच ते आपल्याला वापरता येऊ शकतात, कारण त्याचं शेल्फ लाईफ असतं ते फार कमी असतं. तर हा सगळा मी तुम्हाला एका स्लाइडमध्ये आता ह्या पूर्ण भारताचं आपला गोषवारा सांगतेय. बायोपेस्टिसाइडची सध्याची स्थिती काय आहे. हा एक एक्झाम्पल दिलाय मी इथं की एका कंपनीचे हे प्रॉडक्ट आहेत. त्या कंपनीचे प्रॉडक्टची नावं त्यांनी दिलेली असतात. आता लार्वेट 50 नावाचा हा त्याचा ब्रँड नेम असतो, पण त्याच्यामध्ये बीटीच आहे. बीटीचा म्हणजे हा बॅक्टेरियम वापरलेला आहे आणि त्याचं ॲक्वियस सस्पेन्शन म्हणजे पाण्यामध्ये त्याचं द्रावण मिळतं आपल्याला. तर ते कशासाठी वापरलं जातं आणि किती लिटरच्या पॅकिंग मध्ये वगैरे असतं, तर असे तुम्हाला बरीच माहिती नेटवरती वगैरे मिळू शकते, ही उपलब्ध आहे. की काही कंपन्या आहेत भारतामधल्या की ज्या हे प्रॉडक्ट तयार करतात. तर तुम्हाला जर पेस्टिसाइड पाहिजे, इन्सेक्टिसाइड पाहिजे, तुम्हाला फंजीसाइड पाहिजे, तर तुम्ही जर टाकली तर त्याचे केमिकल्स, त्याच्यामधलं फॉर्म्युलेशन आणि त्याचं नाव, हे प्लांट एक्स्ट्रॅक्ट आहे, हे बीटीचंच आहे. परत इथे दिसते की कडुलिंबाचं हे फॉर्म्युलेशन आहे, निमकिल नावाचं फॉर्म्युलेशन आहे. आता कडुलिंबाचे बऱ्यापैकी आपल्याकडे ऑइल्स वगैरे अवेलेबल आहेत किंवा नीम सीड एक्स्ट्रॅक्ट NSE वगैरे आपल्याकडे मार्केटमध्ये मिळतात. तर हे त्याचे फॉर्म्युलेशन आहे. तर हे सगळे असं तुम्हाला मार्केटची स्थिती जर बघायची असेल तर ह्याची नावं तुम्हाला मिळू शकतात. पण समजा निमकिल नावानं हे जर मार्केटमध्ये उपलब्ध आहे एका कंपनीचा प्रॉडक्ट, पण दुसऱ्या कंपनीने त्याला दुसरं काहीतरी नाव दिलेलं असतं. त्यामुळे आता जर तुम्ही मला विचारलं की हा मला आता औषधं सांगा, तर मी काय सांगणार तुम्हाला, कडुलिंबाचं तुम्हाला त्याच्यावरती फॉर्म्युलेशन वापरायला पाहिजे. पण आता कडुलिंबाचं कुठल्या कंपनीचं कुठल्या नावाचं फॉर्म्युलेशन आपल्या मार्केटमध्ये आहे हे मला पण जाऊन बघावं लागेल. त्यामुळे ते आपल्यालाच थोडासा रिसर्च करावा लागेल की आपल्याला जाऊन दुकानांमध्ये फिरून थोडंसं विचारावं लागेल की आम्हीही तसंच करतो की समजा मला सल्फर फंजीसाइड पाहिजे आहे किंवा मला कॉपर कंटेनिंग काहीतरी फंजीसाइड पाहिजे किंवा आणि काही प्रॉडक्ट पाहिजे, मला अँटीबायोटिक असलेलं काही मला मटेरियल हवं आहे कंट्रोल मेजर करण्यासाठी, किंवा मला आज टर्माइट झाल्यात माझ्या गार्डनमध्ये, तर वाळवी झाली समजा, तर त्याला कंट्रोल करायचं, तर मी मार्केटमध्ये जाऊन मीच रिसर्च करते. मी शोधून येते सगळ्या दुकानांमध्ये की तुमच्याकडे काय काय प्रॉडक्ट आहे, आणि मग त्या प्रॉडक्टच्या बॉटलवरती किंवा पॅकेटवरती वाचल्यानंतर मग आपल्याला कळतं की हा ह्याच्यामध्ये हे आहे, मग हे आपल्याला चालतं. ह्याच्यामध्ये कॉपर आहे तर आपल्याला कॉपरच पाहिजे, मग कॉपर बेस्ड कुठलाही प्रॉडक्ट मग आपण घेऊ शकतो. त्यामुळे कंपन्यांची नावं, त्यांचे फॉर्म्युलेशन हे वेगवेगळे असू शकतात. फक्त आपण हे बघायचंय की त्या प्रॉडक्टमध्ये ऍक्च्युली बेस मटेरियल काय आहे आणि ते आपल्याला घ्यायचे, ते नेहमी बघायचं. कंपन्यांचे नावं किंवा प्रॉडक्टची नावं हे बघणं काय तेवढं इम्पॉर्टंट नाही आहे. ते आपल्या आपल्या लेवलला, आता मुंबईमध्ये जे मिळतात ते कोल्हापुरात मिळणार नाही, कोल्हापुरात मिळतात ते दिल्लीत मिळणार नाहीत, असं असतं. त्यामुळे तिथल्या लोकल मार्केटमध्ये तयार होणारे सुद्धा बरेच प्रॉडक्ट्स असतात. तर त्याचा मात्र आपण मार्केट सर्वे करावा लागतो आणि ते प्रॉडक्ट्स आपण उपलब्ध करून घ्यावे लागतात.
मला वाटतं इथं आपण थांबूया. माझं प्रेझेंटेशन इथं थांबवते. 1 तास मला वाटतं झालेला आहे. थँक्यू अंजली मॅम. खूप वास्ट स्टडी आहे तुमचा आणि नेटने सुरुवातीला थोडा प्रॉब्लेम झाला पण लेक्चर मात्र अनडिस्टर्ब खूप छान आपलं पार पडलंय. तुमचं इंट्रोडक्शन तुम्ही जॉईन होण्यापूर्वी झालेलं होतं का दीपाली मॅमकडे तुमचा बायोडाटा होता? इट्स ओके. हा तर खूप छान. आपण टॉपिक डिस्कशनला ओपन करूयात ऑडियन्स साठी. ओके. तुम्हाला कोणाला काही शंका आहेत का विचारा. हॅलो. हा पल्लवी बोला. ऍक्च्युली एक मगाशी तुम्ही त्या रूट्स मध्ये जे काढले होतात त्या इन्फेक्शन बद्दल जे सांगितलं की ते जर सगळीकडे पसरलं तर तुम्ही अख्खी माती खालची गार्डन मधली काढू नाही शकत. नाही सगळं शकत. चेंज कसं करणार? पण काहीतरी सोल्युशन त्याला म्हणजे काहीच नाहीये का सोल्युशन? आणि पहिल्यांदा कसं आहे मॅडम, हा. सॉइलचं जे आहे ना, तर सॉइलमध्ये 2च प्रकारचे इन्फेक्शन असू शकतात. एक तर इन्सेक्ट पेस्ट असतात किंवा फंजाई असतात, म्हणजे बुरशी असू शकते. त्यामुळे दोन्ही ट्रीटमेंट्स द्यायच्या आधी तुम्हाला त्याच्या आधी जी झाडं लावलेली होती तुम्ही, तर ती जर काही कारणाने त्याला डिझीज झाला होता आणि ती खराब झाली, तर त्याचं ऑब्झर्वेशन करणं महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा फाइंड आउट करा की ओके. त्याला सॉइलमध्ये तुमच्या नेमकं फंजाई आहे का इन्सेक्ट्स आहेत. ओके. आणि ट्रायकोडर्मा काही हेल्प होऊ शकतं का? म्हणजे ट्रायकोडर्मा हो बद्दल हो, पण ट्रायकोडर्मा आहेत, असे तसे भरपूर आहेत की जसं मी मगाशी म्हटलं की खूप लिस्ट ऑफ फॉर्म्युलेशन खूप आहेत की बायोपेस्टिसाइड म्हणून आपल्याला वापरता येतात. त्या बायोपेस्टिसाइड मध्ये व्हायरसेस जास्त वापरले जातात आणि फंजाई पण वापरले जातात, दुसरे इन्सेक्ट पण वापरले जातात, तिन्ही पण वापरले जातात. ओके. फक्त ते आपल्याकडे उपलब्ध आहे का हे मात्र चेक करून चेक घ्यायला करायला पहिल्यांदा. लागेल. ओके. हा. थँक्यू. मॅडम मॅम रिपोर्टिंग करताना आपल्या घरातलं कुठलं बुरशीनाशक टाकता येईल? समजा आता बाहेर आता नाही मिळत काय आहे, करताना घरात झाडांचं रिपोर्टिंग करताना आपल्याला कुठलं बुरशीनाशक टाकता येईल घरातले, आपल्या घरातल्या वस्तूंपैकी? ओके, घरातल्या वस्तूंपैकी कडुलिंब. ऍक्च्युली तुम्ही झाड कडुलिंबाचे जी पेंड असते ऍक्च्युली, म्हणजे सीड्सचं जे आहे पेंड असते तयार केली, अच्छा. तर ती सीडची पेंड वापरणं चांगलं आहे. कारण का सांगते, पाण्यापेक्षा किंवा ह्याच्यापेक्षा ते जास्त हार्ड असतं मटेरियल. त्यामुळे ते लगेचच ते फूड मटेरियल म्हणून फंजाई जरी असतील तुमच्या सॉइलमध्ये तर त्यांना ते उपलब्ध होत नाहीत सहजासहजी. मग त्या तुम्ही जेव्हा पानं किंवा बारीक वापरताना येईल का ते सीड हा कडुलिंबाची? बारीक पूड मिळते त्याची, कडुलिंबाची पावडर मिळते आपल्याला, सीड सीड हे मिळतं त्याचं. पेंड जशी मिळते ना तुम्हाला, हा हा. ह्याची करंजीची वगैरे पेंड असते ना, तशी कडुलिंबाची मॅम पेंड. नीम पेंट म्हणून मिळते ती आणि आम्ही गार्डनिंग मध्ये ती रिकमेंड करतो की पॉटिंग मिक्सचर मध्ये सॉइल मध्ये जे इन्ग्रेडियंट जावे त्याच्यात नीम पेंट ही कंपल्सरी हो, सांगतो. पण मॅडम मी इथे 2-3 ठिकाणी पाहिली, ती नाही मिळाली मला नेमपेंट. म्हणून मी विचारलं की त्याला सोल्युशन काय आहे, आपला दुसरा पर्याय काय आहे? नीम पेंट खूप इझिली मिळते मॅडम. आणि नसेल ज्यांच्याकडे खरोखर ती लिंबाची झाडं असतील ना तुमच्या दारांमध्ये वगैरे कुठं, भरपूर आहेत. हो ते गोळा करून ड्राय करून क्रश करा की नीम पेंटच आहे ती. म्हणजे बर. ती जेव्हा आता निंबाळ्या पिकलेल्या असतात त्या आता ह्या दिवसात नेमक्या त्या वाळत नाही. हा, म्हणूनच म्हटलं बारीक पेस्ट करून टाकलं तर काय होईल त्याचं? हो ते चालू शकतं ते. चालू शकेल ना? ओके ओके, थँक्यू. अंजली मॅम अर्थात हा प्रश्न तुमचा होता, पण गार्डन सॉइल मध्ये नीम पेंट मी नेहमी रिफर करते. म्हणजे ते नाही बरोबर आहे मॅडम. योग्य आहे का? नाही, तुम्ही बरोबर सांगताय, त्यामुळे मी काय बोलले नाही. हॅलो मॅम. हा हॅलो. बोला. गोगलगाईंसाठी तुम्ही मगाशी चुन्याचं पाणी सांगितलं ना? कमळाच्या पॉन्ड मध्ये ते टाकलं तर चालतं? नाही, पॉन्ड मध्ये नाही टाकायचं ते. पॉन्ड मध्ये टाकलं तर तुमचं ते पॉन्ड मधलं पाणी आहे ना, ते जास्त अल्कलाईन होतं, तर त्यानं तुमच्या झाडांना प्रॉब्लेम होईल. त्याच्याऐवजी तुम्ही पिकअप करून साधं तुमच्याकडे फोरसेप वगैरे पण असतात ना, चिमटे वगैरे असतात आपल्याकडे छोटे, त्या हाताने जर उचलायला कसं तरी वाटतंय बऱ्याच वेळा,
तर आपण चिमट्याने उचलून पण टाकले तरी चालते, किंवा तुमच्याकडे बेकिंग सोडा वगैरे असतो घरामध्ये, हा तर ते सोडा वगैरे पण मिळतो, किंवा आपण फरशा धुवायला वगैरे घासायला सोड्याची पावडर आणतो बघा. हा ती पण हा, त्याचं पॉन्ड मध्ये थोडंसं पाणी टाकण्यासाठी करायचं. पॉन्ड मध्ये टाकण्यासाठी काही असं औषध आहे का? नाही नाही, पॉन्ड मध्ये काही टाकू नका. पॉन्ड मध्ये ते पाणी जे असतं ना ते खूप लिमिटेड असतं, तर त्याचा पीएच आणि हे ते सगळं चेंज होतं तुम्ही काही जरी ऍड केलं तरी. पण आणि जर गोगल प्लांट बेस जर मॅडम घातला ना तुम्ही, तर ते कुजतं ते सगळं पॉन्ड मध्ये, तुम्हाला त्रास होईल, नंतर तुमच्या झाडांना प्रॉब्लेम होईल. पण गोगलगाई पॉन्ड मध्ये खूप आहेत, म्हणजे अक्षरशः 100 शेकडोनी आहेत, तर त्याच्यासाठी असं काही औषध नाही का? नाही, काही औषध वापरू नका, काही गरज नाही. तुम्ही सरळ हँड पिकिंग करून त्यांना डिस्ट्रॉय करा मॅडम. अहो खूपदा काढल्या, पण इतक्या आहेत ना, शेकडोनी आहेत अक्षरशः, बागेत सुद्धा कितीतरी आहेत. कुठे टाकणार एवढं आणि कसं काढणार? मग त्यासाठी त्याला कसं आहे, अँटी फिडिंग किंवा तुम्ही कसं आहे, तुमचे जे कुंड्या वगैरे असतात ना, त्यांचे प्लेसेस आता चेंज करत राहायला पाहिजे. तुम्ही हलवत राहायला पाहिजे त्याला सारखं. तुमच्या बागेमध्ये त्यांचे हायडिंग प्लेसेस कुठे आहेत ना, ते शोधून काढायला लागतात. ते कुठे कुठे लपून बसतात ना, ते बघून की नाही त्या ठिकाणी कंटिन्युअसली तुम्हाला म्हणजे अगदी ह्याला मी स्वतः माझ्याकडे पण कमळाचा हे आहे, त्याच्यामध्ये होतात. पण एक 2-4 दिवस 8 दिवस कंटिन्युअसली तुम्ही जर हँडपिक करून टाकत राहिला ना, तर त्याच्यानंतर माझ्याकडे आता 2-3 वर्ष झाले एकही गोगलगाय झालेली नाही. आपण एका पानावर गोगलगाई जी पिल्लं असतात छोटी छोटी, नाही, छोटी असतात ना मॅडम, काय करायचं, एक पहिला दिवस आहे तुमचा समजा, तर तुम्ही मोठ्या झालेल्या फुल्ली ग्रोन ज्या असतात ना, त्या काढून लवकर काढायच्या, कारण त्या अंडी घालत राहतात कंटिन्युअसली. ओके. तर त्या काढून टाकायच्या, आणि मीनवाईल 1-2 दिवसांनी तुमचे जे लहान असतात ते परत थोडेसे मोठे होतात, त्यांना काढून टाकायचं. असं एक 4-5 सायकल्स मध्ये ते करायला लागतं. ओके. एकाच दिवशी सगळे निघून जाणार नाही. स्नेल किलर म्हणून औषध येतं बाजारमध्ये, औषधं येतात मॅडम. औषधं फक्त काय होतं की ते इफेक्टिव्ह असते. आता तुम्ही समजा टँक आहे तुमचा, त्याच्यात घातलं, पण तुमच्या पूर्ण बागेत जर सगळीकडे असतं, ते पण आहेत खरं, तुमच्या बागेमध्ये सगळीकडे आहेत तुम्ही म्हणताय ना, मग सगळीकडे तुम्ही औषध फवारणार किंवा मारणार हे पण आहे ना. मॅडम, कडुलिंबाच्या पेंटच्या ऐवजी कडुलिंबाची पानांचा चुरा करून किंवा त्याचं चटणी सारखं करून ते पाणी झाडांना दिलं तर चालतंय की. पाणी घातलं तर काही हरकत नाही, फक्त ती पानं घालायची नाही, त्यात ती गाळून घेत जावा. काय होते माहिती काय, ती पानं जी आहेत ना ती लवकर कुजतात, आणि ते काय असतंय, सॉइल मधले जे बुरशा वगैरे बाकीचे जे हार्मफुल आहेत ना, त्याचं ते अन्न असतं, ते अन्न बनतं त्यांचं. ओके ओके, थँक्यू. हा मॅडम, कीटकनाशक आणि टॉनिक्स हे एकाच बॉटल मधून स्प्रे केलं तर चालतं मिक्स करून? चालतं, खरं त्याला ते रेकमेंडेड आहे का नाही ते बघावं लागतं. त्या बॉटलवरती लिहिलेलं असतंय की हे इतर खतांबरोबर किंवा ह्याच्याबरोबर वापरता येतं किंवा नाही, ते कम्पॅटेबल आहे का नाही असं त्याच्यावर दिलेलं असतं. तर ते तुम्ही खरेदी करताना पाहिजे तर त्या दुकानदारांना विचारून घ्या, किंवा मग त्या बॉटलवरचं सगळं ते व्यवस्थित माहिती, किंवा त्याच्यासोबत एक पॅम्पलेट येतं नेहमी, त्या पॅम्पलेट मध्ये बरेच त्या इन्स्ट्रक्शन सगळ्या दिलेल्या असतात. काही वेळेला ते 2 फॉर्म्युलेशन वेगवेगळे असतात, काही असतात ते पाण्यातले बेस्ड असतात आणि काही ऑइल बेस्ड असतात. ते प्रॉपरली मिक्स होत नाहीत आणि तुम्हाला ते फवारता येत नाही. प्रमिला मॅडम, आपण कीटकनाशक बरोबर घातलं तरी पण प्रॉब्लेम येईल का, म्हणजे एकाच स्प्रे मधून? फ्रूट पी एन्झाईम नाही, फ्रूट पी तुम्ही स्वतंत्रपणे वेगळा वापरा. फ्रूट पी हे थोडस रिपेलंट म्हणून वापरतोय आपण, त्याचं इरिटेशन होतं कीटकांना आणि ते रिपेल होतात ऑर्गॅनिक मधले, बरोबर, तर ते तुम्ही स्वतंत्रपणे ते फवारणी. जर ऑर्गॅनिकच वापरत असला ना, तर न्यूट्रिएंट्स आहेत. समजा तुम्ही न्यूट्रिएंट्स आणलेत रेडीमेड मार्केटमध्ये, आणि जर तुम्ही घरच्या घरी समजा हे जसं आपण म्हटलं मिरचीचे किंवा लसूण वगैरे ह्याचं जर एक्स्ट्रॅक्ट पाणी करून वापरत असला, तर ते मात्र कम्पॅटेबल असते. त्याच्यावर चालू शकेल. ते त्याच्याबरोबर चालू शकते. मॅम, फ्रूट पील एन्झाईम ह्यांना आम्ही करायला शिकवतो. फ्रूट पील एन्झाईम ते बऱ्याच बेसिकली फर्मेंटेशनच आहे ते फ्रूट पील.
हा त्याच्यामुळे थोडस एक मावा वगैरे ह्या गोष्टींसाठी पांढरा मावा चांगला कंट्रोल होतो. ते इरिटेशन असतं एक. हो, ते इरिटंट्सच असतात सगळे आणि त्याच्याबरोबर तुमचे जर ॲक्वियस न्यूट्रिएंट्स असतील ना तर ते तर ते चालतात, चालू फोलियर शकते. स्प्रे चालतात. फक्त ओके. जे पेस्टिसाइड असतात ना, जास्त करून जे कमर्शियल पेस्टिसाइड मिळतात त्याचे बेस असतात ते ऑइल्स वगैरे असतात. हा त्याचे ते बेस त्याचं हे लिक्विड सोप टाकायला नीम ऑइल कायम सांगतो आणि त्याच्यात हा, थोडं लिक्विड सोप मिक्स करून ते स्प्रे मिक्स केलं पाहिजे. हा. करायचे. इमल्शन बेसिकली ते ब्रेक हा, करून. इमल्शन बनवायचे असतात त्याचे. हो, पण ते मग न्यूट्रिएंट बरोबर नाही चालतं वापरले. ते नाही वापरले जात तसे. ओके. मॅम आणि एक हवं होतं की आता थोडस ताक असतं आंबट ते एखाद्या कॉपर वेसल मध्ये एक 7-8 दिवस ठेवून जे ब्ल्यू कॉपर ज्याला म्हटलं जातं साधारण तो एक अँटी फंगल म्हणून रिकमेंड करतो आम्ही गार्डनिंग मध्ये. तर थोडस तशा घरगुती काही गोष्टींबद्दल सांगू शकाल तुम्ही प्लीज? ते फॉर्म्युलेशन कसे तयार करायचे? आणि फॉर्म्युलेशन आता इथं मेजर म्हणजे क्वांटिटेटिव्ह मेजर असं नाहीये फारसं ह्यांना. कसं होतंय मी एक सांगते तुम्हाला. आता आपण बघतोय की तुम्ही जसं म्हटला ना की कॉपर बेस्ड एखाद्या भांड्यामध्ये आपण ताक वगैरे ठेवून वापरतो, तर आपल्याला हे असं होतं की क्वांटिटी किती तयार होते त्याची हे पण बघायला पाहिजे. दुसरं म्हणजे तुमच्या त्या ताकामध्ये कॉपरचा किती कंटेंट त्याच्यामध्ये येतो. मग ते आयुर्वेदिक औषधं आणि ॲलोपॅथिक औषधं त्याच्यासारखं होतंय ते. हो काय होतं की जे कमर्शियल औषधं मिळतात ना तर ते एक्स्ट्रॅक्ट प्युअर फॉर्म मध्ये काढलेले असतात. त्यामुळे त्याचं आपल्याला केमिकल्स जे असतात ना ते 2 प्रकारचे असतात. आता एक प्युअरली केमिकल तयार केले गेलेले असतात म्हणजे आर्टिफिशियल असतात आणि काही केमिकल जे असतात ना ते प्लांट्स मधनच एक्स्ट्रॅक्ट केलेले असतात. ओके. त्यामुळे सगळे केमिकल हे वाईटच असतात असं पण नाही. काही प्लांट बेस्ड केमिकल्स पण असतात. जसं की कापूर वगैरे आहे. तुम्हाला कापूर माहित आहे, धूप माहित आहे, हे सगळं तुम्हाला माहित आहे. तर हे सुद्धा केमिकल्सच आहेत पण ते प्लांट बेस्ड आहेत म्हणजे प्लांट मधनं एक्स्ट्रॅक्ट केलेले आहेत. तर हे एक्स्ट्रॅक्ट जेव्हा काढले जातात ना तर ते जास्त कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये असतात आणि त्याचा परिणाम तुम्हाला लवकर दिसतो. आणि जेव्हा आपण तयार करतो म्हणजे आपण जेव्हा कडुलिंबाचा एक्स्ट्रॅक्ट तयार करतो किंवा मिरचीचं पाणी करतो किंवा तुम्ही जसं म्हणताय तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन असतं ना ते कमी असतं. त्याचा इफेक्ट व्हायला जास्त वेळ लागतो. अच्छा. म्हणजे आपण रॉ फॉर्म मध्ये वापरतो असं मला म्हणायचं. तर तुमच्या डिझीज किती सिव्हिअर आहे, तुम्हाला जर वेळ आहे तुमच्या हातामध्ये, खूप काही जास्त रोग मोठ्या प्रमाणात नाही असं जर वाटत असेल, तर मग तुम्ही हे घरगुती उपाय केले तर काही हरकत नाही. पण जर खूप तुमचा सगळा बेडच डिस्ट्रॉय व्हायला लागलाय, खूप मोठ्या प्रमाणात कीड पसरायला लागलीये आणि तुम्हाला हे फवारणीनं नुसतं कंट्रोल होत नाही असं जर वाटत असेल, तर प्लांट बेस्ड केमिकल्स मार्केटमधनं आणले तरी काही हरकत नाही. ओके. येस. अशी कोणती आहे जी आम्हाला तुम्ही सांगू शकाल जनरल वापरासाठी? त्याच्यात जिरॅनियम असतं, जिरॅनियम ऑइल मिळतं आपल्याला. त्याच्यानंतर सिट्रोनेलाचे ऑइल्स मिळतात. त्याच्यानंतर आपल्याला ते सगळे काय असतात रिपेलंट्स आहेत हे सगळे. हे सगळे दवना जसं म्हटलं ना मी आर्टिमिशिया त्याचे पण ऑइल्स मिळतात. त्याच्यानंतर इवन कॅम्फर वगैरे हे सुद्धा आपल्याला वापरता येतं. त्याच्यानंतर आपल्याला क्रायसॅन्थेमम म्हणजे शेवंती वगैरे हे जे आहेत ना प्लांट्स, टोबॅको आहे किंवा कडुलिंबाचे आता जसं नीम ऑइल किंवा हे जे मिळतं ना तर हे कॉन्सन्ट्रेट्स असतात आणि ते काही केमिकल्स नाहीये. ते सगळे ऑर्गॅनिकच आहेत किंवा ते प्लांट मधनच एक्स्ट्रॅक्ट केलेले असतात. फक्त आता त्याचं मी तुम्हाला जसं मगाशी म्हटलं जसं मला माहित नाही की दुकानामध्ये ते कुठल्या नावाने विकलं जातं हे नाही मी सांगू शकत. ओके. आणखीन काही आहे क्वेश्चन्स? थोडस मी शेवटी सांगते एक गोष्ट की थोडस एक्सपेरिमेंट करा. आणि एक फायदा ह्याच्यात असा आहे की तुम्ही मिरच्या 2च्या ऐवजी 4 हे केल्या, ग्राइंड केल्या आणि पाणी फवारलं तरी आपल्या झाडांना काही नुकसान होत नाही. तंबाखूचं पाणी किंवा ह्याचं हे जे सगळे घरगुती जे उपाय आपण सुचवतो ते थोडंसं कॉन्सन्ट्रेशन त्याचं कमी जास्त झालं तर खूप काही त्याच्यावरती परिणाम होतो. झाडांवरती निगेटिव्ह इफेक्ट होत नाहीत. त्यामुळे घाबरायचं काही कारण नाहीये. आपल्याला जसं वाटतंय की स्ट्रॉंग एखादं प्लांट मटेरियल आहे किंवा पुदिना असतो घरामध्ये तर त्याचे सुद्धा एक्स्ट्रॅक्ट्स युजफुल असतात. तर ते आपल्याला आपण एक्सपेरिमेंट करा. आणि काही वेळेला असं होतं की एखादं प्लांट चेंज करून तुम्ही जर एक्स्ट्रॅक्ट काढून जर फवारून बघितला तर त्याचे चांगले रिझल्ट दिसतात. कारण का
की त्या ज्या किडी आहेत किंवा आहेत ना, तर त्यांना त्याची फवारणीची सवय नसते, म्हणजे ते त्याला रेझिस्टंट झालेले नसतात अजूनही. त्यामुळे कदाचित त्याच्यानं सुद्धा ते डिटर होऊ शकतात. हॅलो. हा. ऍक्च्युली रोडंटसाठी म्हणजे स्पेशली उंदरांसाठी अशी काही ती पर्पल कलरची फ्लावर्स त्याला लागतात, ते अशी मोठी झाडं लावली जातात का? हल्ली त्याचं प्लांटेशन दिसतं जरा इथे, म्हणजे त्याची मुळंच ग्लिरिसिडिया आहे ते. हा त्याची जी पण फुलं असतात ना, ती फुलांमध्ये कंटेंट जे असतात केमिकल्स, ते रोडंट्सच्या अगेन्स्ट काम करतात, म्हणजे त्यांना त्या एरियामध्ये ते राहत नाहीत, रिपेल करतात ते त्याला. रिपेलंट जसे असतात तसं. त्यामुळे पण मग ते जिथं ते झाड बाकीच्या असेल, पण ते बाकीच्या झाडांसाठी पण मग ती झाडं म्हणजे मला जेवढं माहिती की मुळं सुद्धा त्याची हे असतात का, की मुळांमुळे रिपेलंट पण असतात, ती पण मुळं रिपेलंट पण असतात, मग रिपेलंट त्याच्यामुळे आहेत. दुसरी झाडं पण मरतात का? म्हणजे मरत असं नाही. जनरली ग्लिरिसिडिया असं आहे की त्याचं जे प्लांटेशन आहे, ते प्लांटेशन दाट केलं जातं. हे एवढ्यासाठी की त्याची पानं गळतात उन्हाळ्यामध्ये आणि ती पानं कुजतात आणि त्याच्यात नायट्रोजन कंटेंट किंवा सॉइलचा जो ह्युमस कंटेंट आहे ना, तो खूप फास्ट वाढतो आणि त्यासाठी खरं म्हणजे ते त्याचं प्लांटेशन केलं जातं. पण जेव्हा उन्हाळ्यामध्ये त्याची पानं गळून जातात, तेव्हा ते झाड पूर्ण फुलांनी बहरतात. तर ती फुलं नंतर सगळी गळून पडतात खाली. त्यामुळे ती फुलं आणि रूट्स जे आहेत ना, त्याच्यामध्ये जे रिपेलंट आहे ना, त्याचा खूप मोठा थर, दाट थर तिथे तयार होतो आणि त्यामुळे इतर कोणतेही फारसे इतर प्लांट्स, आता हे कुठल्याही झाडांच्या बाबतीत होईल. तुम्ही मोठी कुठली जरी झाडं खूप जवळजवळ दाटी वाटीने लावली असतील, तर त्याच्या खाली दुसरी कुठली झाडं उगवत नाही. अच्छा. त्याला ते झाड रिस्पॉन्सिबल आहे असं नाहीये. ओके. पण ते एखादं गार्डन मध्ये लावायला काही हरकत नाहीये का? म्हणजे मोठं एखादं लावायला लावण्यासाठी? काही हरकत नाही. कारण काय माहितीये, त्याचे लीव्स आहेत ना, खरं म्हणजे ते लीव्स खूप चांगले हे आहे, फर्टिलायझर आहे खरं म्हणजे. अच्छा. ओके. थँक्यू. ओके. म्हणाला झाड ग्लिरिसिडिया उंदीर मारी म्हणतात त्याला. मराठीत आपल्याकडे उंदीर मारी म्हणतात त्याला. त्याला खरं त्याचं नाव गिरीपुष्प असं आहे. गिरीपुष्प म्हणतात त्याला. हे प्लांटचं नाव आहे मॅडम? हा, ग्लिरिसिडिया आम्ही बॉटॅनिकल नेम म्हणतो, पण मराठीमध्ये गिरीपुष्प म्हणतात त्याला. आणि आपल्याकडे आता त्याला उंदीर मारी म्हटलं जाते आता सध्या. पण उंच येतं काय झाड फार? उंच म्हणजे नाही, स्मॉल ट्री आहे, श्रब ऍक्च्युली ते. आणि त्याला तुम्ही त्याची कटिंग सुद्धा खूप सहजासहजी लावू शकता. एक साधी म्हणजे बोटाच्या आकाराची एवढी कटिंग जर फांदी मोडून आणली तरी सुद्धा एकदम फास्ट वाढते ते. ग्रोथ खूप फास्ट आहे त्याची. ओके, मला आणि कोणाला काही क्वेश्चन्स आहेत ते? बहुधा नाही, दीपाली मॅम. ओके. थँक्यू मॅडम एकच म्हणते की मला थोडं मॅडम आजचं रेकॉर्डिंग आहे का? आजचं रेकॉर्डिंग आहे का? आहे की. तुम्हाला माहिती हवी आहे का ही सगळी? आजचं रेकॉर्डिंग युट्यूबला तुम्हाला परत बघायला मिळेल. फक्त आज काय आहे, वायफाय नसल्यामुळे रेकॉर्ड केलंय आम्ही आणि ते रेकॉर्डिंग अपलोड व्हायला थोडासा वेळ लागेल. दरवेळेस मी लाईव्ह युट्यूब लिंक पाठवते. मी आता 3:30 वाजता जॉईन केलंय, म्हणून मला काही कळलं नाहीये. माझ्याकडे पेशंट्स होते, त्यामुळे मला येता नाही आलं. ओके. नाही, तुम्हाला युट्यूब लिंक पाठवू ना आम्ही. दरवेळेस सारखी लाईव्ह लिंक पाठवलेली नाहीये, फक्त एक थोड्या वेळानं रेकॉर्डिंग अपलोड करून पाठवतो आम्ही. थँक्यू. ओके, थँक्यू. चलो अंजली मॅम, थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. चला, पुढचं लेक्चर आपलं सोमवारी आहे. तुम्ही ज्या आहात ग्रुपमध्ये त्या जॉईन होताय सगळ्या छान. आणि ठीक आहे, आता युट्यूब लिंक परत एकदा बघा. ओके, थांबायचं, सोडूयात. ओके, थँक्यू. मॅडम सध्या